नमस्कार. गेली 100 वर्ष भारतीय विद्येच्या विविध क्षेत्रामध्ये मोठं योगदान देणारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही संस्था ह्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे आणि त्याचा एक भाग म्हणूनच एक व्याख्यानमाला देखील या विभागाने आयोजित केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचा कोविड पासूनचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे याच विद्यापीठामध्ये माझं संस्कृतचं हे सगळं अध्ययन झालं आणि त्यानिमित्ताने म्हणजे या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यान देण्याची संधी मला मिळते. एक भाग्याची गोष्ट मी मानतो. यानिमित्त डॉक्टर अमरीश खरे आणि सगळे आयोजक या सगळ्यांचे आभार सुरुवातीला मी व्यक्त करतो आणि आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने शब्दकोशाचं संपादन आणि त्याचं उपयोजन ह्या विषयावरती जे विचार माझ्या मनामध्ये आहेत ते व्याख्यानाच्या रूपाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करतो. आपण प्रेझेंटेशन पाहू व्याख्यान चालू असताना. शब्दकोशाचं संपादन आणि उपयोजन या विषयावरती मी काही विचार मांडावे असं मला सुचवण्यात आलं. शब्दकोश हे एक शास्त्र आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश किंवा डिक्शनरीज विविध भाषांचे असतात हे आपण सगळे जाणतो. परंतु त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी भेद असतात, काही साम्य असतात. त्याचं कारण असं आहे की ज्या तत्वांवरती हे कोशांचं सगळे रचना आधारलेली असते त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. म्हणजे आपण कुठलीही जर का डिक्शनरी बघितली, शब्दकोश बघितला तर त्याच्यावरती काही त्याच्या शीर्षकामध्येच गोष्टी लिहिलेल्या असतात. करंट डिक्शनरी, प्रॅक्टिकल डिक्शनरी, डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स, तर हे सगळे त्याचे जे एक प्रकारचे तत्व असतात ज्याच्यावरती तो कोश आधारलेला असतो त्याचा बरेच वेळा उल्लेख त्याच्या शीर्षकामध्ये असतो आणि स्वाभाविक त्यामुळे त्याचे प्रकार संभवतात. हे प्रकार भाषेवरही अवलंबून असतात. म्हणजे एका भाषेतलाच कोश असतो. जसे आपल्या प्राचीन परंपरेत अमरकोश आहेत, त्याच्यासारखे कोश असतात. ते एकाच भाषेपुरते ज्याला मोनोलिंग्वल आपण म्हणू किंवा एकभाषिक असे कोश असतात. दोन भाषा म्हणजे एका भाषेतला शब्द हा दुसऱ्या कुठल्या तरी एका भाषेमध्ये तो सांगण्याचा प्रयत्न, त्याचा अर्थ देण्याचा प्रयत्न त्या कोशात केलेला जातो, ज्याला द्वैभाषिक, बायलिंग्वल, असे मल्टीलिंग्वल, 3 भाषांचे, 4 भाषांचे असे सुद्धा कोश हे आपल्याला आढळतात. त्यामुळे कुठल्या तत्वांवरती हा कोश आधारलेला आहे त्यानुसार त्याचे प्रकार सुद्धा समजतात. आता मुळात कोश किंवा शब्दकोश जो आहे तो कशावरती आधारलेला आहे, त्याच्या मागे खरी गोष्ट काय आहे अभ्यासाची, तर शब्दाभ्यास, ज्याला आधुनिक भाषाशास्त्रामध्ये लेक्सिकोलॉजी असं म्हणतात. लेक्सिको म्हणजे शब्द, तर लेक्सिकोलॉजी म्हणजे शब्दाचा सर्वांगीण अभ्यास. मग तो शब्द कसा तयार झाला, त्या शब्दाची ध्वनी कोणकोणते आहेत, ध्वनी संपदा त्याची काय आहे, प्रकृती काय, प्रत्यय काय, त्याचं व्याकरण काय, त्याचा अर्थ काय, तो कुठे कुठे आढळतो, ऐतिहासिक दृष्ट्या त्या भाषेमध्ये त्या शब्दाचे आणि अर्थाचे काय बदल घडतात, कशा पद्धतीने त्याचं विकसन होतं, हा सगळा एक शब्दाचा अभ्यास हा कोशशास्त्राच्या मागे असणारी एक प्रक्रिया आहे. त्यामुळे शब्दाभ्यास किंवा लेक्सिकोलॉजी ही सगळ्याच्या त्याच्या पायाशी असते, त्याच्या मुळाशी असते. आणि मग त्याला धरून विशिष्ट पद्धतीने कोश लिहिला जातो. कोश लेखन, लेक्सिकोग्राफी. प्रत्यक्ष कोश लिहायचा कसा, शब्दकोश लिहायचा कसा, ह्याचे सुद्धा काही काही तत्व, काही काही त्याच्यामधले मार्गदर्शक गोष्टी सुद्धा असतात.
सामान्यपणे इतर कुठलाही ग्रंथ लेखनाची जी पद्धत असेल त्याच्यापेक्षा कोश लेखन हे थोडं वेगळं असतं. आपल्याला पुढे लक्षात येईल काही काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्या. त्यामुळे वरवर पाहता खूप कमी शब्दामध्ये आपल्याला एखाद्या शब्दकोशामध्ये ती नोंद किंवा प्रवेशिका दिसते, पण त्याच्यामागे एक शब्दाभ्यास खूप मोठा असतो. कदाचित 2 आणि 4 ओळीची सुद्धा ती प्रवेशिका असेल, ती नोंद असेल, पण त्याच्यामागे असणारा शब्दाभ्यास हा त्या कोशकाराने खूप मोठा केलेला असतो. आणि एका मर्यादेमध्ये काही सीमा मर्यादेचं पालन करत विशिष्ट पद्धतीने तो ती नोंद मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शब्दाभ्यास आणि कोशलेखन त्याचं हे एक शास्त्र बनतं. कदाचित आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये ही कला किंवा हा जो एक क्षेत्र आहे अभ्यासाचं, हे थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की डिक्शनरी लिहिल्या जात नाहीत किंवा डिक्शनरी अजून छापल्या जात नाहीत. त्यांचं मुद्रण संपादन हे चालूच आहे. परंतु एक प्रकारे आता इतक्या अनेक गोष्टी उपलब्ध होत आहेत, त्याच्यामध्ये कोशलेखन हे हळूहळू कमी होत चाललंय का काय असं दिसायला लागलंय. त्याच्यामागे कारण सुद्धा अनेक होतात. मागच्या शतकात किंवा 2 शतकांपूर्वी भाषा माहीत होत होत्या नव्याने. अनेक भारतीय भाषा, युरो भारतीय भाषा यांच्याविषयी जिज्ञासा उत्पन्न झालेली होती. त्यामुळे कोशांची गरज होती. नवीन नवीन भाषा शिकण्यासाठी, 1 किंवा 2 भाषा त्यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारे विविध गरजा होत्या. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे भरपूर कोश हे मागच्या 2 शतकांमध्ये संस्कृतचे असतील, भारतीय भाषांचे असतील, हे लिहिले गेले, त्यांचं मुद्रण झालं, ते प्रकाशित झाले. पण अलीकडच्या कालखंडामध्ये मात्र हे कोशलेखन हे थोडं थोडं कमी होताना दिसतं. तसंच ही जी प्रक्रिया आहे कोशलेखनाची ही अत्यंत क्लिष्ट अशा स्वरूपाची आहे. त्याला वेळ खूप लागत असतो. आणि जे कोशशास्त्रामध्ये किंवा कोशलेखनाच्या प्रकल्पनामध्ये काम करतात त्यांना कायम प्रश्न विचारले जातात की ही तुमची डिक्शनरी, हा तुमचा कोर्स कधी पूर्ण होणार. म्हणजे एक प्रकारे जिज्ञासा असते आणि कधी हे पूर्ण होणार हे असं विचारलं जात असतं. परंतु ह्याचं उत्तर हे देणं खूप अवघड असतं, कारण कोशलेखन ही प्रक्रिया खूप अनेक विविधांगी कसोटी त्याच्यामध्ये असते. त्यामुळे प्रत्येक कोश प्रकल्पाचा काही ना काहीतरी टप्पा निश्चित असतो की आम्ही एक फॅसिट्यूल, एक खंड 2 वर्षात पूर्ण करू, 1 वर्षात पूर्ण करू, अशी काही मर्यादा थोडी घेत घेत ते कोश संपादन टप्प्याटप्प्याने सुद्धा केलं जातं. म्हणून 6 व्हॉल्यूम्स, 7 व्हॉल्यूम्स, 30 व्हॉल्यूम्स, 35 व्हॉल्यूम्स असे खंडशः कोश हे प्रकाशित होत असतात. आता कोशशास्त्र जे आहे किंवा कोशलेखन जे आहे ते जरा इतर काही शास्त्रांपासून थोडं भिन्न आहे. म्हणजे उद्देश थोडे सारखे असतील परंतु भिन्नता पण आहे. मुळात एखाद्या भाषेची शब्दसंपत्ती समजावून सांगणं, ती स्पष्ट करून देणं हे कोशशास्त्राचं काम आहे. कुठले शब्द हे योग्य शब्द आहेत, त्याचे अर्थ नेमके कोणते हे सांगणं हे कोशकार करतो, शब्दांचा संग्रह करतो. आता व्याकरणाचं सुद्धा हेच खरं उद्दिष्ट आहे. आता शब्दानुशासन पाणिनीने ते सगळं म्हटलेलं आहे, पतंजलीने ते सगळं सांगितलंय, विवरण केलंय. त्यामुळे साधू शब्द, योग्य शब्द, शुद्ध शब्द हा सांगणं हे व्याकरणाचं काम आहे. आणि त्या पस्पशालेखामध्येच महाभारताच्या सुरुवातीलाच ती कथा पण येते की प्रतिपद पाठ हा बृहस्पती आणि इंद्र यांच्यामध्ये चालू होता. बृहस्पतीने इंद्राला भाषेतले सगळे शब्द सांगायला सुरुवात केली. प्रतिपद पाठ एक प्रकारे डिक्शनरी, एक शब्दकोशच त्याने सुरू केला, तो संपलाच नाही. पण व्याकरणकारांनी काय केलं, काही सूत्र केली, नियम केले, अपवाद केले आणि त्याच्या माध्यमातून शब्दांचा उपदेश केला. तर एक प्रकारे साम्य शब्दकोश आणि व्याकरण या 2 शास्त्रांमध्ये उद्देशामध्ये उद्दिष्ट त्यांचं साधारण एकच आहे, पण भेदही तितकाच आहे. त्याचं कारण असं आहे, शब्दकोश लिहिणाऱ्या किंवा करणाऱ्या कोशकाराकडे खूप मर्यादा असतात. त्याच्याकडे जी साधन आहेत त्याची मर्यादा असते. काही विरामचिन्ह, क्रॉस रेफरन्सेस, सुपरस्क्रिप्ट, इटॅलिक्स
किंवा असे जे काही विरामचिन्ह किंवा लेखनशास्त्रातल्या ज्या काही तरतुदी असतील तेवढ्या करूनच पोषकाराला आपलं म्हणणं मांडावं लागतं. जास्त त्याला बोलता येत नसतं. भरपूर मोठ्या एकाच शब्दावरती विवेचन देणं शक्य नसतं. त्यामुळे संक्षिप्त ॲब्रिव्हिएशन्स करत अशा पद्धतीने शब्दकोशकारांना काही मर्यादा असतात आणि त्याच्यात त्यांना ते आपलं म्हणणं हे मांडावं लागतं. जे द्वैभाषिक कोश असतात, बायलिंग्वल डिक्शनरीज असतात, की ज्यांना एका भाषेतली शब्दसंपत्ती दुसऱ्या भाषेमध्ये सांगायची असते, त्याचा अनुवाद त्याचा तिकडे असणारा समांतर जो अर्थ असेल तो सांगायचा असतो. मग आपाततः वरती असं वाटतं की हे अनुवादच सारखंच आहे, पण अनुवाद आणि शब्दकोश याच्यात पुन्हा भेद आहे. अनुवादामध्ये सुद्धा एखादा विचार हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही पण एक द्वैभाषिक अशी प्रक्रिया आहे. दोन भाषा ज्याच्यामध्ये वापरल्या जातात अशी ही प्रक्रिया आहे. आता जे शब्दकोश हे दोन भाषांचे असतात, संस्कृतमधून इंग्लिशमध्ये, मराठीमधून इंग्रजी भाषामध्ये, असे उदाहरणार्थ आपण घेऊ. तर अनुवादामध्ये काही वेळा भावार्थ सुद्धा सांगता येऊ शकतो. प्रत्येक स्तराचा अनुवाद करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तो होतो. म्हणजे वाक्य स्तरावरती, शब्द स्तरावरती, अर्थ स्तरावरती, हे जे काही स्तर असतात वेगवेगळे, कुठल्या स्तरावरती इक्विव्हॅलन्स किंवा त्याचा बरोबर समर्पक असा दुसऱ्या भाषेत असणारा जो समांतर शब्द असेल, अर्थ असेल, वाक्यरचना असेल, ती करण्याकडे अनुवादकाराचं लक्ष असू शकतं. शब्दकोशाकारांना मात्र शब्दाचा जो मूळ अर्थ असतो, म्हणजे शाब्दिक त्याचा जो प्रामाणिक पहिला जो अर्थ असतो, अगदी स्वाभाविक अर्थ जो असतो, तो देत असताना संदर्भाने होणारे जे अर्थ असेल हे मांडावे लागतात. त्यामुळे अशा पद्धतीने शब्दकोश आणि अनुवाद हे जरी सारखे वाटत असले तरी ते थोडे भिन्न असतात. त्यामुळे व्याकरण आहे, अनुवादशास्त्र आहे, ह्या शास्त्रांमध्ये सुद्धा काही तत्व की शब्दकोशामध्ये उपयुक्त असतात, त्या शास्त्रामध्ये उपयुक्त असतात, त्या प्रक्रियेमध्ये उपयुक्त असतात आणि प्रत्येकाच्या काही ना काही मर्यादा सुद्धा असतात. आता शब्दकोशाचं संपादन करताना म्हणजे कुठल्याही भाषेचा शब्दकोश असेल, कोणत्याही तत्वावरती आधारलेला असेल, काही गोष्टी ह्या सगळ्या शब्दकोशांना अगदी मूळ अशा आहेत, महत्वाच्या अशा ठरतात, त्यात बदल नाही. अगदी कमीत कमी काही गोष्टी ज्या शब्दकोश संपादन करत असताना आवश्यक असतात, त्याच्यावर विचार करावा लागतो, ते त्याचे घटक आहेत, त्या नोंदीचे. त्यामध्ये मूळ शब्द. आता मूळ शब्द उदाहरणार्थ आपण घेऊ, देव शब्द हा संस्कृतमधला आहे, आपण सगळे जाणतो. त्याच्यात त्याचे 3 वचनं, 7 विभक्त्या, तेवढे तरी त्याचे रूप होतात. म्हणजे एका शब्दाचे अनेक रूप घडतात. काही त्याची त्या शब्दावरती आधारित अजूनही काही दैवी वगैरे शब्द घडू शकतात, समास घडू शकतात. मग ह्याच्यातले विशेषतः जे इन्फ्लेक्शनल मॉर्फॉलॉजी आहे, त्यातले जे प्रत्यय असतात, जे लिंग, वचन, विभक्ती, काळ ह्याचे असतात, हे जर सगळे बाजूला काढले तर तो मूळ शब्द बनतो. डेरिव्हेटिव्ह वेगळे, त्याच्यापासून साधित शब्द वेगळे, आणि ती त्या भाषेची मूळ संपत्ती ती शोधायची असते. आणि त्या मूळ शब्द जो आहे तो कोशकाराच्या नोंदीमध्ये हा येत असतो. म्हणजे देवाहा, देवऊ, देवाहा, देवेन हे काही शब्द येणार नाही. त्याचा जो मूळ फॉर्म आहे तोच फक्त मूळ त्याचा जो शब्द आहे त्यातलं जे प्रातिपदिक जे आहे किंवा क्रियापदांच्या बाबतीत जो धातू आहे तो द्यावा लागतो. व्याकरण दिलं जातं, अर्थविवरण केलं जातं, संदर्भानुसार असेल किंवा अन्य काही निकष असतील त्याचा विचार करत जे काही अर्थविवरण केलं जातं, जो काही अर्थ त्या शब्दाचा दिला जातो, त्याला उपोद्बलक, त्याचं समर्थन करणारी त्या भाषेच्या साहित्यामधली उद्धरणं दिली जातात. म्हणजे त्या अर्थाला पोषक असं उद्धरण, उपोद्बलक उद्धरण दिलं जातं. नाहीतर मग तो अर्थ खराच तसा आहे का, कशा पद्धतीने आलाय हे उदाहरणाने स्पष्ट करावं लागतं. म्हणून ती उद्धरणं गरजेची असतात. आता प्रत्येक कोशामध्ये हे कमी जास्त होऊ शकतं. काही ठिकाणी उद्धरणं देतात, काही ठिकाणी नाही दिली जात. संदर्भ,
अत्यंत अचूक संदर्भ पान आणि ओळीसह हा कोशकाराला द्यावा लागतो. या व्यतिरिक्त सुद्धा इतर कोशकारांनी आधीच्या कोशकारांनी केलेलं कार्य असतं, त्याची नोंद घ्यावी लागते. त्या संदर्भाने काही बाकीचे ग्रंथ, काही टीका ग्रंथ असतील, काही अनुवाद महत्वाचे उपलब्ध असतील, तर ह्यांचा सुद्धा विचार हा सगळा करावा लागतो. हा सगळा एकत्रित शब्दाभ्यास असा केल्यानंतर प्रत्यक्ष शब्दाची नोंद केली जाते. आता काही आपण ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्याचा थोडा विचार करू. एक मूळ शब्दाचं उदाहरण मी आपल्या समोर आता मुद्दाम दिलं, जे आपल्याला आता दिसत आहे. शब्द आहे अभयदय. एकच उदाहरण आहे, औपपातिक सूत्र टीका या ग्रंथामधून ते येतं. अभयदय हा जो शब्द आहे, आता त्याचा विचार करताना मूळ शब्द काय असेल त्याच्यामध्ये हा बघत असताना दोन प्रकारे आपल्याला त्याची उत्तर सापडतात. त्या दोन प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विवरण हे करता येतं. आणि भयदय असा सुद्धा एक त्याचा अर्थ होऊ शकतो. आता दय हा जर धातू घेतला तर भयम दयते म्हणजे ददाती, तो भयदय, भय देणारा. आणि हा निषेधात्मक भाग त्या ठिकाणी आला, अव्यय त्या ठिकाणी आला. आणि मग जो भय देत नाही, अभयदय, नॉट गिव्हिंग फिअर, नॉट ड्रेडफुल, असा त्याचा अर्थ झाला. दुसऱ्या प्रकारे सुद्धा या शब्दाकडे पाहता येऊ शकतं. म्हणजे कोशकाराच्या समोर एखाद्या ग्रंथातलं उदाहरण असतं, त्यातल्या शब्दाचं चयन केलेलं असतं. आता तो संपादकाला तो शब्द नेमका पाहायचा असतो, त्याचा अभ्यास करायचा असतो आणि त्याचा अर्थ ठरवायचा असतो. मग ते ठरवताना त्याला काय काय त्याच्यापुढे विकल्प उत्पन्न होतात त्याचं उदाहरण हे आहे. आता दया हा पण शब्द आहे, आणि जर का बहुव्रीहीमध्ये ऍडजेक्टिव्हल कंपाऊंड मध्ये शेवटी असेल तर तो देखील त्याचं तो लघु होतो, शॉर्टन असं तो होतो सबऑर्डिनेट असल्यामुळे. आणि मग अभय दया, ज्याची दया जी आहे, ज्याने जर दया केली तर भक्ताला किंवा त्याला अभय मिळणार असतं. त्यामुळे त्याची दया ही अभयाची, अभय करणारी आहे, भय दूर करणारी आहे. हुज कंपेशन रिमूव्हज फिअर. आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की अभयदय आणि अभयदय. तर दय शब्द जो आहे, शब्दभाग जो आपल्याला दिसतोय, तो दोन प्रकारे विकसित झाला. एक दय पासून कर्तरी प्रत्यय लागून दय असा झाला, आणि दुसरा जो आहे तो दया या शब्दाचं ह्रस्वत्व झाल्यामुळे मिळालेला शब्द आहे. म्हणजे दोन भिन्न स्रोतातून विकसित झालेलं एकच शब्दरूप आपल्या समोर आहे. त्यामुळे एकच समान शब्दरूप, पण जे पूर्णतः अर्थदृष्ट्या भिन्न आहे. अर्थ जोडू नाही शकत आपण, त्यांचे स्रोत वेगळे आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ते विकसित झालेले असतात. त्यांना आधुनिक भाषाशास्त्रात होमोफोन्स, होमो म्हणजे आयडेंटिकल, सेम, आणि होमोनिम्स, नेम त्यांचं सारखंच असतं, असे हे शब्द आपल्याला दिसतात. मग मूळ शब्द देत असताना दोन मूळ शब्दाचे स्रोत आपल्याला सापडतात. म्हणून दोन मूळ शब्द हे कोशकारामध्ये कोशकार देतात, आणि मग दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत, मग त्याचा इंडेक्स नंबर येतो 1 आणि 2. सामान्यपणे अशा पद्धतीने मूळ शब्द शोधताना जर का असे काही विकल्प सापडले, अर्थ दोन निघाले, आणि ते दोन अर्थ रिलेट नाही करता येत आहेत, ते दोन अर्थ परस्पर संबद्ध नाही आहेत, तर मग तो आपल्याला मूळ शब्द दोन मानावे लागतात. म्हणजे दोन भिन्न शब्द, अर्थ पूर्ण भिन्न आहेत, अर्थभेदे शब्दभेद. हा, हे दोन अर्थ किंवा अनेक अर्थ एकमेकांशी संबद्ध नाही आहेत. अशी बरेच उदाहरणं आपल्याला कोशांमध्ये दिसतात. पुढचा एक शब्द आपण बघू, अभस्त्रता. आता मी आपल्याला जी उदाहरणं म्हणून आपल्या समोर देतोय ती सगळी जी आहेत ती डेक्कन कॉलेजच्या शब्दकोश प्रकल्पामध्ये आतापर्यंत जे प्रकाशित झालेले खंड आहेत त्यातलीच देतोय, कारण त्या कामाशी गेले अनेक वर्ष मी संबद्ध आहे, माझा संबंध आहे म्हणून. इतरही काही डिक्शनरीचा किंवा क्वेश्चनचा जर आला संबंध तर आपण पाहतो. आता ह्या ठिकाणी अभस्त्रता असा शब्द आपल्याला दिसतो. इथे सुद्धा पुन्हा इंडेक्स नंबर 1 आणि 2 आपल्याला मूळ शब्दाच्या शिरोभागी 1 आणि 2 असे क्रमांक दिसतात. दोन शब्द दिले.
सारखेच, म्हणून त्यांचं नंबरिंग केलंय. आता इथला का हा जो एक प्रत्ययासारखा भाग आपल्याला दिसतो, हा सुद्धा दोन प्रकारे विकसित झालाय, दोन भिन्न स्रोतातून आपल्याला तो मिळतो. भस्त्रा जी आहे तर बेलोज, तर हे जिचे लहान आहेत किंवा कमी आहेत अशी अभस्त्रा असा अर्थ तिथं होतो. त्यामुळे अविद्यमाना भस्त्रा अशी अशी जी आहे ती, आता हा तिथे सतो विवक्षा वगैरे अशा अर्थाने त्याचे वेगवेगळे पुन्हा अर्थ निघतात. पण इथला जो क प्रत्यय किंवा का प्रत्यय जो स्त्रीलिंगामध्ये झालाय तो काही अर्थाची भर घालणारा नाहीये. शेषात विभाषा म्हणजे बहुव्रीही मध्ये बरेच वेळा शेवटी असा एक क येतो, तो 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 फक्त तो बहुव्रीहीचा एक क मानला जातो. ऍडजेक्टायबल फॉर्मेशन करणारा क असतो, तो एक विशेषण घडवणारा, गती घडवणारा असा तो प्रत्यय असतो, तो तिथे आहे. त्यामुळे जो अर्थ दिलाय तो अतिशय साधा आहे, हॅव्हिंग नो बेलोज ऑर विथ लिटिल बेलोज. आता दुसरा जो शब्द आपण पाहू त्याच्यामध्ये कंसात लिहिलंय डिमी, म्हणजे डिमिनिटिव्ह ऑफ अभस्त्र. आता संस्कृतामध्ये हा जो क प्रत्यय आहे तो स्वार्थे किंवा स्वार्थेचा अर्थ आपल्याच प्रकृतीच्या अर्थामध्ये असतो, तो स्वार्थे. तो जसा आत्तावरती आपण पाहिला तो. पण दुसऱ्या ठिकाणचा जो आहे तो तशा अर्थाने एम्प्टी नाहीये किंवा रिकामा नाहीये, त्याला स्वतःचाच अर्थ आहे, प्रकृतीचा अर्थ नाही. आणि तो म्हणजे अल्प या अर्थाने, अल्पे अशा अर्थाने. त्यामुळे जी अभस्त्र आहे हॅव्हिंग नो बेलोज ऑर विथ लिटिल बेलोज, आणि ती लहान आहे, तिला क प्रत्यय लावून ह्रस्वा, अल्पा ह्रस्वा असं लिहिलं. अविद्यमाना भस्त्रा अभस्त्रा साचेत अल्पा, म्हणजे जर का बुद्धी असेल, लहान असेल तर ते अभस्त्र. आता या ठिकाणी जो प्रत्यय लागलेला आहे त्या प्रत्ययावरती ही होमोनिमी ठरली. कारण एक क प्रत्यय जो आहे पहिला तो केवळ स्वार्थी, तो स्वतःचा अर्थ त्याला नाही, तर दुसरा हा एक स्वल्प या अर्थाने लघुत्व दाखवणारा असा प्रत्यय, जसं बाल, बालक, ग्रामक वगैरे आपण म्हणतो अशा अर्थाने डिमिनिटिव्ह ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये आधुनिक भाषाशास्त्रात, तसा तो प्रत्यय आहे. मग हे दोन आपल्याला रिलेट नाही करता येत, हे जोडता येत नाहीत. मग पोषकार या ठिकाणी संपादन करताना विचार करतात आणि दोन भिन्न शब्द हे नोंदवतात. मूळ शब्द काढत असताना समोर जेव्हा एक सायटेशन असतं किंवा उद्धरण असतं तर तिथे मूळ शब्द शोधावा लागतो. नेमका कोणता काढायचा? काही वेळा खूप गमतीदार उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात. आपण एक आता इथलं उदाहरण बघूया. ताराशतक त्याच्यामधलं बहुतेक आहे. कृतिर्मम नवीनापि कमनीया भवेतियम अप्रौढिमा नवोढेव रसिकानाम कलाविदाम. तो काय म्हणतो की ही माझी कृती आहे, कवी म्हणतो. ही कविता नवीन आहे, परंतु ही एक नवीन विवाह झालेल्या अशा अत्यंत कमनीय सुंदर अशा स्त्रीप्रमाणे, नववधूप्रमाणे दिसेल. आता ती कशी आहे तर अप्रौढिमा, हे विशेषण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ती प्रौढ नाही, हे दोन्हीकडे जातं, पण आहे त्याच्यामध्ये तो भाग निराळा अर्थदृष्ट्या. पण आता अप्रौढिमा हा जो शब्द आहे हा एकच शब्द आहे आणि या शब्दाचा एकच आढळ संबंध वाङ्मयामध्ये आहे. मग आता अप्रौढिमा त्याच्यामध्ये मूळ शब्द काय काढायचा जो पोषकाराला नोंदवावा लागेल. तर इथे मूळ शब्द जो आहे प्रौढिमन असं भाववाचक नाव आहे. पृथ्व्यादिभ्या इमनिज्वा म्हणून इमनिज म्हणजे इमन असा प्रत्यय येतो. गरिमा, महिमा, निलिमा या शब्दांमध्ये दिसतो आपल्याला. महिमा शब्द आपल्याला माहितीये, गरिमा माहितीये, तसंच प्रौढिमा म्हणजे प्रौढपणा. आता हा जो शब्द आहे अविद्यमान आणि म्हणजे प्रौढिमा, अविद्यमान प्रौढिमा असं ते होईल. आता या ठिकाणी हा प्रौढिमय शब्द त्याच्या शेवटी नकार आहे, पण त्याच्या आधी मकार आहे, म्हणून हा मनंत शब्द आहे. मन असा शब्दभाग त्याच्या शेवटी असा आहे. मग या ठिकाणी स्त्री प्रत्यय कुठला येणार
तर अर्थात न असल्यामुळे मी केला पाहिजे वगैरे बरेच सूत्र आहेत. मग तो बहुव्रीही झाला, मग अनबहुव्रीहीने प्रत्यय येणार नव्हता. पण मन हा असेल तर तो कुठलाच प्रत्यय यायला नाही पाहिजे वगैरे सूत्र येतात. आणि मग मनंत बहुव्रीही झाला, म्हणजे मन ज्याच्या शेवटी आहे, मन असा शब्दभाग ज्याच्या शेवटी आहे, असा बहुव्रीही असतो जेव्हा, तेव्हा कुठलाही स्त्री प्रत्यय त्याच्या पुढे येत नाही, असं पाणिनीचं सूत्र आहे. मग अप्रौढिमा हे कशाचं प्रथम एकवचन आहे? अप्रौढिमांचं आहे. कारण कुठल्याही स्त्री प्रत्यय आला नाही, प्रौढिमा प्रौढिमानो वगैरे तो चालेल. आता म्हणजे अप्रौढिमांचं ते प्रथम एकवचन होऊ शकतं. पण पाणिनीचं अजून एक सूत्र आहे, डा बुभाभ्याम अन्यतरस्य. म्हणजे जेव्हा अशा स्त्री प्रत्यय नसतो, लोप होतो त्याचा, त्यावेळे आ प्रत्यय हा विकल्पाने येतो. म्हणजे प्रौढिमान त्याच्या पुढे कुठलाही स्त्री प्रत्यय नाही, अशी स्थिती झाल्यानंतर व्याकरणशास्त्राच्या नियमानुसार आ प्रत्यय येऊ शकतो आणि प्रौढिमान अधिक आ प्रौढिमा असा शब्द आकारांत बनेल, होईल. मग मालाप्रमाणे त्याचं प्रथम एकवचन पण प्रौढिमास होईल, अप्रौढिमास होईल. त्यामुळे अप्रौढिमा ह्या ठिकाणी प्रौढिमांचं प्रथम एकवचन पण आहे आणि प्रौढिमाचं पण प्रथम एकवचन आहे. आणि प्रथम एकवचनाशिवाय दुसरा कुठलंही रूप कोशकाराला सापडलेलं नाही. मग ह्या नोंदीमध्ये दोन्ही शक्यता आहेत मूळ शब्दाच्या, मग त्या दोन्ही नोंदवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला. अर्थ तोच आहे, परंतु दोन शब्दाची शक्यता असते. आता हे काही त्या कवी ज्याने कुठला हे सायटेशन किंवा लिहिलं असेल त्याच्या मनात हे सगळं असेल अशातला भाग नाही. आता दुसऱ्या कुठल्या विभक्तीचा प्रयोगच समोर आलेला नाहीये, दुसरं रूपच सापडलेलं नाही, एकच रूप सापडतं. तेव्हा दोन शक्यता जर आल्या तर त्याही कोशकाराला नोंदवाव्या लागतात मूळ शब्द. त्यामुळे मूळ शब्दाचं चयन करताना, शोधत असताना, लेमॅटायझेशन करत असताना अशा अनेक बाबींचा विचार संपादनात होतो. आता हे जसं आपण एक प्रत्ययाचं पाहिलं, तसं काही संधी असतात अशा की त्या सुद्धा एकापेक्षा अधिक विकल्प आपल्या समोर उभे करतात. आपण एक आता उदाहरण वाचू. उच्छिष्ट हा शब्द आहे, उच्छिष्ट. मनुस्मृतीमध्ये आला असेल, तो भाष्यामध्ये त्याचं विवरण चाललंय मेधातिथीच्या. आता उच्छिष्ट शब्द काय आहे हे सांगताना मेधातिथी कसं म्हणतो, आचमनार्हा प्रत्यय अप्रायत्य मात्र वचन इत्यन्ये. आपण तेवढाच फक्त भाग घेऊ, अप्रायत्य मात्र वचन इत्यन्ये. तर वचन इत्यन्ये ही संधी आहे. आता वचन इत्यन्ये असं सुद्धा होऊ शकतं, विसर्गाचा लोप होईल आणि वचन इत्यन्ये असं दिसेल. वचने इत्यन्ये असं सुद्धा शक्य आहे, पण फरक मोठा पडू शकतो. वचन म्हणजे उच्छिष्ट अमुक अमुक वचन, म्हणजे द वर्ड उच्छिष्ट conveys the sense, is expressive of the sense of all types of impurity. प्रायत्य प्रायत्य मात्र वचन, मात्र म्हणजे ऑल, प्राणी मात्र वगैरे आपण म्हणतो. आता तिथं ते ऍडजेक्टिव्ह होतं उच्छिष्टचं, त्याचं विशेषण होतं. परंतु मात्र वचने असं जर म्हटलं तर मात्र ते नाऊन होतं. वचन म्हणजे अर्थ या अर्थाने, इन द सेन्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ इम्प्युरिटी. त्यामुळे संधी प्रत्यय काय काय होऊ शकतात या सगळ्याचा मूळ शब्दाचा निर्णय करताना अभ्यास करावा लागतो. काय काय विकल्प येतात, त्यातले कोणते विकल्प हे स्टँड होऊ शकतात, काय होऊ शकत नाही, ह्या सगळ्याचा विचार करून मूळ शब्द हा द्यावा लागतो. अशा प्रकारे एक शब्दाभ्यास हा करावा लागतो. मग अशी मी उल्लेख केला त्याचे होमोनिम्स असतात. खरं तर पोषकारांच्या दृष्टीने ही एक प्रचंड मोठी डोकेदुखी असते, अत्यंत क्लिष्ट असतं. म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत का भिन्न अर्थाचे दोन शब्द आहेत, हे ठरवणं फार मुश्किल असतं. म्हणजे पॉलिसेमी आणि होमोनिमी कुठपर्यंत अर्थ एक परस्पराशी संबद्ध आहे हे बघावं लागतं. आणि ज्या क्षणाला शब्दांचे अर्थ जोडता येत नाहीत एकमेकांशी, भिन्न आहेत, पूर्णपणे भिन्न आहेत, फक्त ध्वनी साम्य त्या शब्दांचं असतं,
तेव्हा ते दोन भिन्न नामं असतात, भिन्न अर्थांचे, असा तो होतो. आता आपण इथं अजून एक बघू. मागच्याच आमच्या खंडामध्ये अभाव असा शब्द आला. सोपं आहे. अभाव, हा निगेटिव्ह आहे. नय हा आपलं अव्यय आहे संस्कृतामध्ये, आणि ते त्याचा नकाराचा लोप होऊन अशिल्लक राहतो, पुढे व्यंजन आहे म्हणून. आणि अभाव म्हणजे इथला कुठून विकसित झाला आहे? सो इज डेव्हलप फ्रॉम निगेटिव्ह पार्टिकल नय. पूर्ण वेगळा आहे तो, प्रतिषेधात्मक असा तो आहे, नकारात्मक असा तो आहे. आणि नय ह्या अव्ययातून, निषेधात्मक अव्ययातून विकसित झालेला अकार आहे. आता हे विष्णूचं पण नाव म्हणून येतं, पण ते वर्णानुक्रमितला पहिला वर्ण, त्याचा एक प्रकारे पावित्र्य, मांगल्य असा तो अर्थ आहे. त्याच्यात पूर्णपणे तो स्वतंत्र आहे. तो नय ह्या अव्ययापासून विकसित झालेला नाहीये. म्हणजे एक प्रकार जो नय पासून विकसित होतो, दुसरा आकार जो स्वतंत्र आहे, हे परस्पराशी अर्थदृष्ट्या सुद्धा वेगळे आहेत. त्यांचे सोर्स वेगळे, त्यांचे स्रोत वेगळे, ते भिन्न आहेत. व कोशकारांना दोन स्वतंत्र नोंदी दाखवाव्या लागतात आणि त्याचे इंडेक्स नंबरही दिले गेले. त्यामुळे अभाव, नॉन एक्झिस्टन्स, अभाव विष्णूचा भाव म्हणजे सर्वत्र अभाव हा, असे दोन अर्थ निघू शकतात की सगळीकडे ऍब्सेन्स आहे, व्हाईड, आणि सगळीकडे विष्णू भरून आहे, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे असे जेव्हा उद्धरण समोर येतात, तेव्हा त्याचे मूळ शब्दांचे नीट विचार, शब्दाभ्यास किती कमी करावा तेवढा थोडा असतो. मग उपलब्ध असणारे टीका ग्रंथ, काही अनुवाद, त्याच्या पुढे काय लिहिलंय, मागे काय होऊन गेलं, सगळं वाचन करून काही वेळा एक शब्द बनवण्यासाठी एक शब्दाची नोंद करायला 8-8 दिवस, महिने सुद्धा लागतात. आणि अशा पद्धतीने क्लिष्ट काम ते असतं, मूळ शब्द काढणं. तर ते मूळ शब्द काढत असताना काही मजेशीर उदाहरणं कशी दिसतात, फार पाहण्यासारखी असतात ती सुद्धा. तसं पाहिलं तर हे कोशाचं कार्य एक प्रकारे काय म्हणूयात आपण त्याला, थोडस एकसुरी असतं. तेच करायचं असतं. बाहेरच्यांना वाटतं की काय नाविन्य ह्याच्यात, पण खरोखरीत प्रत्येक शब्द, प्रत्येक अर्थ खूप नवीन गोष्ट संपादकाला देत असतो. ती सगळी भाषा, आपलं स्वरूप या संपादकांच्या पुढे अक्षरशः स्पष्ट करून उघडून दाखवत असते. असं आहे त्या ऋग्वेदात मंत्रात म्हणल्याप्रमाणे. आणि आता अभिक्षीण पालिक हा शब्द आम्ही जेव्हा संपादित करत होतो, तेव्हा काही ऑप्शन्स आम्हाला दिसायला लागले. म्हणजे अर्थदृष्ट्या काही वेगळे नाही, तसे काही त्याच्यात मॉर्फॉलॉजिकली पण काही वेगळं नव्हतं. होतं थोडंसं, शब्द एकच आहे, अर्थही एकच आहे, त्यामुळे अर्थभेद नाहीये मगाच्या उदाहरणामध्ये पाहिला तसा. पण पालिक हा शब्द कसा तयार झाला, तर कानाची पाळी आपण म्हणतो तो भाग, त्याला संस्कृतात पालिका असा शब्द आहे. त्यामुळे अभिक्षीणा पालिका यस्य, ज्याची कानाची पाळी ती आता अतिशय क्षीण झालेली आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीराचे अवयव ते जसे हळूहळू क्षीण होतात आणि मग पाळी कानाची जी असते ती लोंबायला लागते, हालायला लागते. अभिक्षीण पालिका, अभिक्षीणा पालिका. आता पुन्हा पालिका हा आकारांत शब्द, दीर्घ एंडिंग असणारा, तो सबऑर्डिनेट किंवा गौण झाला समासात, तर तो ह्रस्व झाला आणि पालिक असा फॉर्म झाला, म्हणून अभिक्षीण पालिक असा शब्द. आता संस्कृतात पालिका आणि पाली असे दोन्ही शब्द त्याच अर्थाचे, म्हणजे तो रिडंडंट आहे असेल. तर पाली शब्दाचा देखील तोच अर्थ आहे, कानाची पाळी. मग अभिक्षेणा पाली यस्य असं जर म्हणलं, पाली ही यस्य, आणि त्याला पुन्हा बहुरीचा मगाशी तो उल्लेख केला, शेषात विभाषा, त्याच्याने एक बहुरीचा क लागला, तर तोही शब्द तसाच बनतो. म्हणजे मगाशी आपण जे पाहिलं की वेगवेगळ्या स्रोतातून आले पण अर्थही बदलत होते. त्यामुळे अर्थभेद हे शब्दभेद आहे, इथे शब्दभेद नाही झाला, केवळ शब्दाची अंतर्गत संरचना वेगवेगळ्या प्रकारे करून शब्द तसाच दोन प्रकारे आपल्याला विकसित होताना दिसेल. म्हणजे अभिक्षीण पालिका, पालिकाचा ह्रस्व होऊन पालिक शब्द मिळाला, आणि पाली शब्दाला क हा प्रत्यय लागूनही पालिक शब्द मिळाला. दोन्हीचा अर्थ तोच, तो शब्दभेद नाही करता आला. त्यामुळे
अर्थभेद नव्हता, शब्दभेद, 2 एंट्रीज नाही करता आल्या कोशाला. पण हे सगळं वाचकाला सांगायचं कसं, ह्याचे काही डिव्हाइसेस कोशागाराचे असतात, काही साधनं त्याच्याकडे असतात, ते त्याला प्रत्येक नोंदीच्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने वापरावी लागतात, घ्यावी लागतात. मग कंसाचा वापर करून आम्ही त्या ठिकाणी कट जो आहे तो दाखवला, अभिक्षण पाली क. म्हणजे वाचकाला कळू शकतं की हा क जो आहे तो अभिक्षण पाली या शब्दाला लागलेला आहे, तो ऍडजेक्टायव्हल क आहे. आणि दुसरा अभिक्षण कट पालिका, म्हणजे पालिका असा शब्द आणि अभिक्षण असा शब्द, या दोन्हीचा संयुक्त शब्द सामासिक शब्द सांगतो. तर आता हे सगळं थोडंसं कसं आहे, एंट्री जो वाचतो, ही प्रवेशिका जो वाचतो, मूळ शब्द नोंद जो वाचतो, वाचण्यापेक्षा ते समजून जास्त घ्यावं लागतं वाचकाला. कारण मी मगाशी म्हणलं तसं खूप मर्यादा कोशकाराला असतात, त्यामुळे वाचकाला ते शोधावं लागतं. त्याच्या त्याच्या जसं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना, रीड द लाईन्स, रीड बिटवीन द लाईन्स. तर ह्या ज्या काही मर्यादा कोशकाराच्या असतात, त्या म्हणजे तो चाणक्य वाचक जो असतो तो त्यातला तो रीड बिटवीन द लाईन्स, जे लिहिलं सांगितलं नाही स्पष्ट शब्दात, ते वाचू शकतो. साईट अँड इनसाईट, ते इन्साइटफुल रीडर जे असतात ते त्याच्यातली अशी माहिती काढू शकतात. पुढे आपण त्या विषयाकडे येऊया. आता हे मूळ शब्द काढत असताना खूप जिकिरीचं काम असतं. सगळे प्रत्यय काय, त्याचे सगळ्याचे विचार आपण आता जे पाहिले ते करावे लागतातच. पण ह्याच्यामध्ये काही वेळा खूप गोंधळ हे कोशकारांचे होतात आणि काही प्रमाद घडतात. म्हणजे कोणीही कोशकार आपण केलेलं काम 100% अगदी पूर्ण प्रमाद विरहित आहे, काही त्याच्यात चुका नाहीत, एरर फ्री आहे असं म्हणतच नसतात. प्रयत्न असतो तो जास्तीत जास्त शुद्धतेचा, जास्तीत जास्त परफेक्शन आणण्याचा हा प्रयत्न असतो. तरीही क्वचित कुठेतरी काहीतरी होऊ शकतं आणि एक काही मजेशीर उदाहरणं आपल्याला कोशांमध्ये सापडतात. आपण एक बघूया. DBHS ही जी प्रसिद्ध डिक्शनरी आहे, डिक्शनरी ऑफ बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत, एजर्टन यांनी ही प्रकाशित केलेली डिक्शनरी आहे. आता दिव्यावदान ह्या ग्रंथामधला एक शब्द आहे अंडकाष्ठ, असं त्यांनी दिला. एक्सेल हा मिनिंग पण दिला, अंडकाष्ठ. अंड म्हणजे एक आणि काष्ठ म्हणजे सेल वगैरे अर्थ त्यांनी दिला. त्यांनी डाऊटफुल असं लिहिलंय. पण जेव्हा घाटगे सर हे शब्द एडिट करत होते आणि हा शब्द आला पुढे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे गडबड, अंडकाष्ठ शब्द होऊच शकत नाही. तर ते जे उदाहरण आहे ते आपण पाहिलं तर, तथा शोको राजा ऐरोदक चिकता पिंडैः अंडकाष्ठेभ्यो अपि असारतत्वं कायस्य अवेद्य कृतांजलीः उवाच. आता मी संधी फोडताना जसं म्हटलं तसंच एजर्टननी वाचलं. चिकता पिंडैः अंडकाष्ठेभ्यो. आता तिथे पिंडैरंडकाष्ठेभ्यो, इथं पिंड एरंडकाष्ठ असा शब्द शक्य आहे. एरंड झाडाचं नाव आहे. त्यामुळे तिथं संधी वाचत असताना, संधी फोडत असताना चुकीच्या पद्धतीने ती तोडली गेली आणि जो भाषेत शब्दच नाही तो शब्द तयार झाला, तो शब्द मांडला गेला. याला घोस्ट एंट्री असं म्हणलं जातं, फिक्टिशियस असं ते असतं. आणि अंडकाष्ठ ही एंट्री DBHS एंट्री शब्दकोशात आपल्याला दिसते. तर हे एक उदाहरण आहे की मूळ शब्द नाहीच आहे, तो तसा शब्द नाही, तो एरंडकाष्ठ असा आहे. म्हणजे पिंडैरंडकाष्ठ ही पिंड एरंडकाष्ठ किंवा पिंडही अंडकाष्ठही. पण पिंडही अंडकाष्ठेभ्यो हे काही अर्थदृष्ट्या लागणार काहीच अर्थ नव्हता, तिथे शक्य नव्हता, अर्थ अशक्य होता. मग ही सुधार डॉक्टर घाटगे यांनी आपल्या खंडामध्ये केली आणि रॉंग रिडिंग फॉर एरंडकाष्ठ अशी डेक्कन कॉलेज डिक्शनरीमध्ये आपल्याला नोंद दिसेल. असंच एक खूप गमतीदार उदाहरण सर मोनियर विल्यम्स यांच्या कोशामध्ये आहे. कंचित एक अशी नोंद ही त्या कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेम ऑफ अ विलेज, सोपं आहे, उदाहरण दिसतंय आपल्या समोर, महाभारतामधलं आहे. कौरव आणि पांडवांमध्ये तह झालाय आणि मध्ये 5 गावं त्यांना द्यायची. मग कुठली 5 द्यायची? कुशस्थलम, वृकस्थलम, आसंदी, वारणावतम, ही 4 नावं सांगितली.
आणि अवसानम भवेदत्र कंचिदेकं तु पंचमम, आणि शेवटचं कुठलंही पाचवं चालेल असं त्यांना म्हणायचं होतं. कंचिदेकम, कमला चित चितचन अपि हे लागतात आपल्याला नाही का इंटरोगेटिव्हला, आणि मग इंडेफिनेट असं ते प्रोनाउन बनतं. आता इतकं सोपी गोष्ट आहे खरं ही, पण 4 नावांचा उल्लेख झाल्यानंतर 5वा देखील नावाचाच उल्लेख असावा असं मोनियर विल्यम्स यांनी वाचलं, आणि कंचिदेकम हे नेम ऑफ अ विलेज अशी एंट्री त्यांनी अर्थ देऊन त्यांनी दिला. ही सगळी गडबड अशी काही वेळा होऊ शकते, काही वेळा प्रमादही पोषकारांचे घडू शकतात. परंतु म्हणून ह्याच्यातून कोणाचं महत्व कमी होतं कुठल्याही पोषकाराचं असं मला म्हणायचं नाही, असं सांगायचं नाही. परंतु या प्रक्रियेमध्ये अशा अनेक गोष्टी असतात की जिथे पोषकारांना खूप सावध राहावं लागतं. जसं आता आपण पाहिलं की मूळ शब्द देत असताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तसंच त्याला जोडून व्याकरणाचा विचार हा संपादनामध्ये खूप महत्वाचा ठरतो. आणि काही वेळा मूळ शब्द देतानाचे जी तत्व असतात त्याला धरूनच काही व्याकरण सांगितलं जातं. अभिख्या, आता ख्या हा आपला धातू आहे संस्कृतामधला, परंतु तो कदाचित आधुनिक व्याकरणकार जे असतात, पाश्चात्य व्याकरणकार असतात, त्यांच्यामध्ये मूळ धातू कुठला मानायचा आणि आदेश कोणता मानायचा त्याची तत्व भिन्न असतात. तर बरेच व्याकरण जेव्हा समोर येतात तेव्हा पोषकाराला कुठलं तरी एक व्याकरण आपलं ऑपरेटिव्ह सिस्टीम सारखं प्रधान मानावं लागतं, एक तत्व म्हणून स्वीकारावं लागतं. तसं जर का पाणिनीय व्याकरण जर मानलेलं असेल तर मग ख्या हा चक्ष धातूचा आदेश आहे. त्यामुळे इतर पाश्चात्य आधुनिक विद्वानांच्या कोशामध्ये अभिख्याखाली जे येईल ते वेगळं असेल, चक्षमध्ये येईल ते वेगळं असेल. धातू आणि त्यांचे आदेश हे फरक होतात त्यांच्यामध्ये. तर म्हणून आपण एक ग्रॅमॅटिकल नोट ही कोशकार देतात. अकॉर्डिंग टू पाणिनी, ख्या ॲज सबस्टिट्यूट फॉर चक्ष बिफोर अर्धधातुक एंडिंग्स अँड ऑप्शनली इम्परफेक्ट, मग पाणिनीचं सूत्र दिलं जातं. अशा प्रकारे एक त्याला ग्रॅमॅटिकल नोट किंवा मूळ शब्द आमचा वेगळा आहे इतर प्रणालींपेक्षा, इतर व्यवस्था व्याकरणाच्या त्यापेक्षा. हे कुठे आहे ते जास्तीत जास्त वाचकांना सुलभतेसाठी असे गोष्टी ह्या संपादनात विचार करावे लागतात. म्हणजे खूप काहीतरी क्लिष्ट आपण लिहितोय असं करून चालत नाही. तर रीडर्स जे आहेत, आपले जे वाचक आहेत, संशोधक आहेत, त्यांच्या सुलभतेचा देखील विचार पोषकारांना करावा लागतो. त्यामुळे खूप वेळा क्रॉस रेफरन्सेस, इतर संदर्भ, कंसातल्या नोट्स, ह्या सगळ्या साधनांचा, डिव्हाइसेसचा समर्पक वापर हा संपादनामध्ये महत्वाचा ठरतो. व्याकरण देत असताना आता मगाशी आपण सुरुवातीलाच पाहिलं की व्याकरण काय किंवा शब्दकोश काय, साधारणपणे उद्दिष्ट तोच आहे. पण मग जे वाचक आहेत त्यांना कुठल्या तरी पाणिनीच्या किंवा व्याकरणाच्या सूत्रापर्यंत पुस्तकां मिळू पाहते. आता अभात कल्प, आता एक कल्प वगैरे असे शब्द खूप दुर्मिळ असतात, किंवा त्याच्यापासून तयार होणारे प्रत्यय येते, त्याच्यापासून तयार होणारे शब्द काही फार प्रोडक्टिव्ह असतात, भाषेमध्ये खूप सापडतात. असे रेअर प्रत्यय सुद्धा, दुर्मिळ प्रत्यय सुद्धा असतात. मग हे विशिष्ट शब्दांची घडणी, त्यात जडणघडण कशी झाली ते दाखवावं लागतं. म्हणून कंसामध्ये आपण एक पाणिनीचं सूत्र पहा. पाणिनी 5:367 लिहिलं, ईशत असमाप्तो कल्प कल्पदेशदेशी, असे असे काही प्रत्यय आहेत की जे त्या कल्प हा प्रत्यय अभाताला लागेल, आणि त्याचा ईशत असमाप्तो म्हणजे समाप्तीला अगदीच थोडं कमी, एखादी गोष्ट संपन्न व्हायला. त्यामुळे आपण जो अर्थ देणार त्यालाही उपोद्बलक हे सूत्र लागतं. त्यामुळे हरघडी प्रत्येक शब्दाच्या बरोबर त्याचा प्रत्यय काय, प्रकृती काय, त्याच्यामध्ये आदेश काही होतात का, आगम काही होतात का, ती सगळी मॉर्फॉलॉजी त्याची जी आहे, त्याची जी शब्द संरचना आहे ते स्पष्ट करणारी पाणिनीची सूत्र किंवा त्या त्या पोषकाराने जी काही त्यांची व्याकरण प्रणाली स्वीकारलेली असेल त्यातले योग्य सूत्र ही नोंद करणं ही याची जबाबदारी राहते. संपादनामधला तो एक महत्वाचा निकष ठरतो. आणि संस्कृत डिक्शनरी जी आम्ही एडिट करतो डेक्कन कॉलेजमध्ये, त्या डिक्शनरीचं वैशिष्ट्य असं आहे की अधिकाधिक ही ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन, व्याकरणिक माहिती जी आहे, व्याकरणाची माहिती आहे, ती खूप देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे ह्याची जर तुलना इतर शब्दकोशांशी केली तर नक्कीच जाणवेल की हे प्रमाण त्या डिक्शनरीमध्ये जास्त आहे, त्याचा विशेषता आहे. आता हे करत असताना कसं केलं जातं आपण पाहूयात.
अब्द सहस्रक असा एक साधा शब्द महाभारतामध्ये येतो. तो एनटी म्हणजे मार्क ट्रेगर जे आहे स्मिथ ह्याचं ज्योतिर्लिंगाच्या 7 व्हॉल्यूम नंतर त्यांनी जे परिशिष्ट असं कोश जोडला त्याचा उल्लेख आम्ही दिलाय. एनटी असं दिसेल आपल्याला. आता अब्द सहस्रक हा जो शब्द आहे तो हा त्याचा फॉर्मेटिव्ह जो तोडून दाखवलाय. कंसामध्ये ग्रॅमॅटिकल नोट व्याकरण दिलंय आम्ही बरंच. एफ आ डॅश हा म्हणजे आधीचं सगळं रिपीट आणि शेवटचा एलिमेंट आ म्हणजे अब्द सहस्रका असं त्याचं हे होणार. त्याचं फेमिनिन ऍडजेक्टिव्ह त्याचं स्त्री विशेषण असं होईल. हे रेग्युलरच आहे, हे नियमातच आहे. अकारांत असेल तर आकारांत होतं. आपण जर व्हीएल पाहिले त्याचे व्हॅन लेटर जे क्रिटिकल एडिशन मध्ये महाभारताच्या दिले त्याच्यामध्ये अब्द सहस्रिकी अब्द सहस्रता असं सुद्धा सापडतात. आता हे नोंद केलेत सगळ्या एडिशन मध्ये क्रिटिकल एडिशन मध्ये. मग ते सुद्धा आम्हाला त्याची नोंद त्याचा विचार करावा लागतो. आता त्या व्हीएल मध्ये अब्द सहस्रकी असं फेमिनिन ऍडजेक्टिव्ह स्त्रीलिंगी विशेषण दिसतं. आता हे शक्य आहे का व्याकरणाच्या नियमानुसार? तर ई प्रत्यय कुठे लागणार, इका प्रत्यय कुठे लागणार, आ कुठे लागणार ह्याचे काही निकष आहेत. अकारांत शब्द असल्यामुळे आ प्रत्यय लागेल. ई प्रत्यय लागण्यासाठी तसा नीट असा प्रत्यय पाहिजे होता, तो तिथे नाहीये. हा क हा सगळा साधा क प्रत्यय आहे त्यामुळे तिथे ई काही येणार नाही. पण त्या एका नोंदीत घ्यायच्या आलेला आहे पण तो इरेग्युलर आहे, तो नियमात बसणारा नाही म्हणून ते आम्ही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि इकी पण आहे तोही येऊ शकत नाही. इका शक्य झाला असता पण तो तसाही नाही झालेला. अन्यत्र इकी झाला असता पण आपद सहस्रिकी रिडिंग असतं तर, पण तसंही रिडिंग तिथं नव्हतं कारण तो एनटीनेच दिलेला आहे. मग 3 प्रकारचे स्त्रीलिंगी विशेषण उपलब्ध झाले. सहस्रका, सहस्रकी, सहस्रीकी असे पण आले. पण अर्थातच बाकीचे जे 2 होते ते स्टँडर्ड एडिशनला सुद्धा एक्सेप्ट नाही केलेले आणि ते व्हीएल म्हणून क्रिटिकल एडिशनला खाली दिसतात आपल्याला तळ टिपांच्या नोंदींमध्ये. पण ते आहेत महाभारतासारख्या ग्रंथामध्ये ते आहेत. मग ते इरेग्युलर आहेत की नोंद आपण त्या कोशकाराने दिलेली पाहतो. तर अशा पद्धतीने व्याकरणाच्या जास्तीत जास्त नोंदी द्याव्या लागतात. आता हे कसे आहेत काय आहेत त्याचा विचार हा वाचकांना करावा लागतो आणि त्याचा ते उपयोग करून घेऊ शकतात. अजून छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात शब्द जडणघडणीमध्ये ते ठाई ठाई देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. संपादक म्हणून ते करावे लागतात. आता अब्दायन तू पक्षाह असा बरोबर दिसणारा सोपा शब्द आहे. अब्द, अयन, ऋतू, पक्ष आणि अहन. अब्द म्हणजे इयर, अयन हाफ इयर, ऋतू सीझन, पक्ष फोर्टनाईट आणि अहन डे. आता अहन मध्ये हा तत्पुरुष होतो. मग अहनचं राजा सत्युभ्यष्ट वगैरे सूत्र लागतात आणि तो कन्सोनंटल जो असतो व्यंजन जे आहे ते निघून जाऊन तो अकारांत शब्द बनतो. टच प्रत्यय लागून, अप्रत्यय लागून. आता ही फार मोठी जडणघडण जी या शब्दाची वैशिष्ट्य आलं ते अहंचं अह झालं. ते पाणिनीचं सूत्र आपण कोशकार संपादन करताना त्या ठिकाणी घेतलं. अभंगुर शब्दामध्ये सुद्धा उरच प्रत्यय लागलाय. भंज किंवा अशा थोड्याच धातूंमध्ये तो लागलाय. अतिशय तो कमी स्वरूपात आढळणार आहे. त्यामुळे तिथं लक्ष आपण वाचकांचं वेधावं ह्या हेतूने कोशकार संपादकांनी सूत्र पण दिले. खालचा जो तिसरा शब्द आहे अभयंकर आणि तो दाखला आहे ते सगळं ठीक आहे. आता त्याची जी कंसामध्ये ग्रॅमॅटिकल नोट ऍडजेक्टिव्हच्या पुढे दिली आहे, ग्रॅमॅटिकल नोट जे असते व्याकरण जे असतं ते कंसामध्ये लगेचच दिलं जातं. आता इथे हा जेव्हा शब्द आमच्या समोर होता वृषेंद्र हा पुर ए पुनः सोमपा अभयंकर हा खिलामधला रेफरन्स आहे ऋग्वेदाच्या. आता फक्त मी एवढंच दाखवलंय पण पुढे त्याचे स्त्रीलिंगी रूप सुद्धा सापडतात. अभयंकरी असं रूप सापडलं पुढे आलं ते आता आपल्या समोर नाही स्क्रीन मध्ये. आता ह्याचा हे जे अभयंकर हे विशेषण आहे त्याचा फेमिनिन ऍडजेक्टिव्ह काय होईल, त्याचा स्त्रीलिंगी विशेषण काय व्हायला हवं. तर शब्दाची आधी जडणघडण कशी झाली ह्याच्यावरती पुढचा स्त्री प्रत्यय ठरतो. कुठला प्रत्यय त्या शब्दात आहे त्याच्यावर ठरतो. आता एक सूत्र पाणिनीचं आहे ते आपल्याला माहिती आहे.
मेघ शब्द, भय शब्द, आरती शब्द, मेघार्थी भय, मेघ, आरती आणि भय हे जर सुरुवातीला असतील तर त्याच्या पुढे येणारा क्रू धातू ख प्रत्यय घेतो. ख म्हणजे अ. आणि मग ख प्रत्यय हा खित आहे, म्हणजे त्याला खकार जो आहे तो इंडिकेटरी आहे. मग अशा वेळी शब्दामध्ये एक नेझल इन्फिक्स मुमागम येतो आणि भयंकर, भयकरच्या मध्ये एक मुमागम नेझल इन्फिक्स आपल्याला दिसतो, म दिसतो. आता हा म कशामुळे आला, तर ख प्रत्ययामुळे आला, अप्रत्ययामुळे आला. हे त्याचं निमित्त आहे, हे त्याचं कंडिशन आहे. पण जेव्हा ख प्रत्यय येतो तेव्हा स्त्रीलिंगी प्रत्यय ई होऊ शकत नाही, तो आ व्हावा लागतो, कारण अकारांत आहे. आता जर ट प्रत्यय वगैरे आला असता, इतर कुठला प्रत्यय आला तर ई झाला असतं, पण मग नेझल इन्फिक्स आला नसतं. प्रियो, हेतू, ताच्छिल्य, अनुलोम, मेष वगैरे जर आला असता कुठला प्रत्यय भिन्न तर ई आला असता, त्यामुळे पण नेझल इन्फिक्स आला नसता. मग एकतर भयकरी तरी होईल किंवा भयंकरा तरी होईल असं आहे. पण अभयंकरी असं होणं शक्य नव्हतं. मग आता हा इरेग्युलर आहे फॉर्म, म्हणजे फॉर्म इरेग्युलर नाही, फेमिनिन त्यातला भाग जो आहे तेवढाच, फेमिनिन सफिक्स जो आहे, जो स्त्रीलिंगी प्रत्यय आला तोच फक्त इरेग्युलर आहे. त्यामुळे संबंध लेबल इरेग्युलर न लावता एफ ई इरेग्युलर एवढं म्हणलं. म्हणजे त्याच्यात दोन प्रकारे समोर गोष्टी होत्या. म्हणजे नेझल इन्फिक्स इरेग्युलर मानायचा का ई प्रत्यय रेग्युलर मानायचा. ई प्रत्यय इरेग्युलर मानला तर मुमागम शक्य होता, नेझल इन्फिक्स शक्य. पण मग असा थोडासा विचार करता करता काही इतर त्याचे उदाहरणं पाहावी लागतात. म्हणजे तो सोडून पॉझिटिव्ह मध्ये काय आले त्याचे फेमिनिन ऍडजेक्टिव्ह ही तपासावी लागतात. अजून कुठे इतर कंपाऊंड एंट्रीज मध्ये असा फेमिनिन अशा पद्धतीचं काही दिसतं का की नेझल इन्फिक्स पण आहे आणि प्रत्यय पण ई आला, जे परस्पर कॉन्ट्राडिक्टरी आहेत, विरोधी आहेत, ते एका ठिकाणी आले. मग या सगळ्याचा विचार करून आम्ही असं पॉझिट केलं की ई प्रत्यय हाच इरेग्युलर आहे आणि मुमागमची उदाहरणं अधिक दिसतात आपल्याला, आणि त्या ठिकाणी आपण तो पक्ष स्वीकारला आणि ते एंट्रीची ग्रॅमॅटिकल नोट अशी दिली. एकंदरीत असा सगळा शब्दाभ्यास करत पुढे जावं लागतं. मूळ शब्द आणि व्याकरण याच्याविषयी अतिशय गमतीदार मजेशीर एक शब्द आपल्याला दिसतो, जो आता समोर दिसत आहे आपल्या, अपोशान. आता हे अपोशान काय आहे, तर गुरुच्या घरामध्ये गुरुगृही जेव्हा शिष्य जातो, ब्रह्मचार्याश्रम स्वीकारतो, अध्ययनाचा सुरुवात होते त्याच्या विद्याध्ययनाला, तर त्या प्रसंगी गुरु त्याला काही आज्ञा देत असतो, आदेश देत असतो. आचमन, पाणी त्याने आचमन करावे, समित आहर, समिधा जाऊन घेऊन ये. तसं अपो अशान असं गुरुने दिलेली आज्ञा असते. अपहा म्हणजे पाणी, अशान म्हणजे पाणी पी. त्याला आपण आचमन म्हणतो. पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते प्यायचं जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर सुद्धा. अपोशान त्याला, म्हणजे अपोशान हे काय आहे, गुरुनी शिष्याला दिलेलं एक आज्ञा आहे. अपोशान म्हणजे हे वाक्य आहे. अपहा हे कर्म आहे, अशान हे क्रियापद आहे. पण हे सगळं नॉमिनलाइज झालंय, म्हणजे वाक्याचं नाम बनलं प्रक्रियेमध्ये. आणि अपोशान म्हणजे पाणी पिणे. वास्तविक जी आज्ञा होती त्या वाक्याचं एक नाम बनलं आणि अपोशान हा शब्द करतात, ज्याच्यावर मराठीत अपोषणे हा शब्द आला. अपोषणी घेतली, तुपाची अपोषणी घेतली, तर त्याच्यावरूनच तो आलेला शब्द आहे. मग आता अपोशान हा शब्दाचा ही जी काही जडणघडण गमतीशीर झाली, म्हणजे नॉमिनलायझेशन वाक्याचं झालेलं दिसतं आपल्याला. वाक्याचं रूपांतर नामात झालं, वाक्यच नाम म्हणून आलं, शब्द म्हणून झालं. मग ते सगळं आपण त्या ग्रॅमॅटिकल नोटमध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. अनालाइज्ड ॲज अपहा ॲक्युझेटिव्ह प्लुरल ऑफ अप प्लस अशान, इम्परेटिव्ह सेकंड पर्सन सिंग्युलर ऑफ अश्रुत. पाणिनीचं सूत्र अशानासाठी दिलेलं आहे ते, परंतु ह्याला पाणिनी काही प्रोव्हाइड करत नाही नॉमिनलायझेशन या गोष्टीसाठी. मग पुढे ऍक्ट ऑफ सिटिंग वॉटर वगैरे. तर असे खूप गोष्टी ह्या दिसत लागतात की वाक्याची नामं झाली वगैरे वगैरे. मग ह्या सगळ्याची कशी नोंद द्यायची, एका विशिष्ट प्रकारे ती द्यावी लागते. विशिष्ट लेखन
पद्धतीला धरूनच ते द्यावं लागतं आणि इथं सगळी कसरत ह्या कोशकारांची असते. व्याकरणाबरोबर अन्य सुद्धा माहिती द्यावी लागते. शब्दाविषयीची किती माहिती देता येईल तितकी त्याची त्या कोशाची उपयुक्तता ती वाढत असते. अनुराधा हा शब्द ते एका नक्षत्राचं नाव आहे. आता अनु हा ह्रस्व आहे. अनु म्हणजे पश्चात, राधा म्हणजे विशाखा नक्षत्राच्या नंतर येते म्हणून ती अनुराधा. पण अनु हा बरेच वेळा दीर्घ सुद्धा होतो, पण तो दीर्घ झाला म्हणून अर्थात फरक पडत नाही. सो लेंथ इज नॉट रिलेव्हंट. ते डिस्टिंग्विश नाही करत. ती एक फ्री व्हेरिएशन सारखं ते असते. त्यामुळे शब्दांमध्ये असे काही मात्रिक बदल होतात. एखाद्या अक्षराचे, एखाद्या वर्णाचे, एखाद्या मात्रेचे बदल होतात, पण अर्थात फरक पडत नाही. काही वेळा छोट्याशा मात्रेने देखील अर्थात फरक पडतो. सीता शब्द ह्रस्व असेल तर वेगळा अर्थ आहे, सीता दीर्घ असेल तर निराळा अर्थ आहे. दोन शब्दच भिन्न होतात. पण इथं अनुराधा मधला उकार ह्रस्व दीर्घ झाल्याने अर्थाचा फरक पडत नाही. मग हे इज इक्वल टू असं म्हणून आम्ही वाचकांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी ही लेंथ जी आहे ती डिस्टिंक्टिव्ह नसते. आता अब्ज शब्द जो आहे तो फार मजेशीर शब्द हा संपादनामध्ये आम्हाला पुढे आला होता संपादनासाठी. अब्ज म्हणजे काय? अप म्हणजे वॉटर, आपसू जे आहे ते जरीरडा हा वगैरे ते सगळे सूत्र आहेत. उपपद तत्पुरुष उपपद समास होतो म्हणजे जे जे पाण्यामध्ये जन्माला येतं, हुज ओरिजिन इज वॉटर. मग काय काय असू शकतं? बरंच काय काय असू शकतं. तर शंख हा जो समुद्र मंथनातून आला त्याला अब्ज म्हणतात. आणि कमळ हे देखील पाण्यातच उगवतं म्हणून कमळ सुद्धा अब्ज, अप वॉटर ज जायते. आता हे 700-800 तरी संदर्भ संबंध वाङ्मयात त्याचे भरपूर शिल्पांचे गठ्ठे, रचनांचे गठ्ठे सगळे एकत्र असे होते. काही ठिकाणी शंख अर्थ आहे, काही ठिकाणी पद्म अर्थ आहे, म्हणजे कमळ अर्थ आहे आणि कोंच शंख आपण अर्थ आहे. हे दोन अर्थ सगळीकडे दिसत होते आणि सगळीकडे पुल्लिंगही दिसत होतं, नपुंसकलिंगही दिसत होतं. म्हणजे अब्जम आणि अब्जहा असे पण दिसत होते. लिंगानुशासन वगैरे वगैरे ग्रंथांमध्ये काही जेंडर मार्किंग त्याचं केलेलं होतं की अब्जहा अब्जम म्हणजे तो दोन्ही लिंगी चालणारा शब्द आहे. अर्थ काय? शंख हा पुढे दिलाय बघा. अब्जम शंख पद्मयो हो, पण इथं क्लिअर इंडिकेशन झालं की अब्जम हा न्यूतर शब्द, नपुंसकलिंगी शब्द शंख आणि पद्म. त्यामध्ये लिंगानुशासन जे ग्रंथ आहेत जे इन्स्ट्रक्शन इन जेंडर ते या दोन्ही शब्दांचे दोन्ही लिंग देतात. म्हणजे शंख या अर्थी पण दोन लिंगामध्ये शब्द आहे, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. आणि पद्म या अर्थात देखील हा शब्द पुल्लिंगी सुद्धा आहे, नपुंसकलिंगी सुद्धा आहे. मग ते सगळं द्यायचं कसं? जर का लिंगभेद असेल आणि अर्थभेद असेल, अर्थ तर दोन एंट्री लिंग, दोन एक न्यूटर आहे एक नष्टील आहे तर वेगळी एंट्री द्यावी लागणार. मग ते सगळे संदर्भ तपासत जावे लागले आणि मग लक्षात असं आलं की पुल्लिंग शब्द, कारण शंख हा जो मुख्य शब्द आहे हा त्या अर्थाचा शंख हा जास्त प्रसिद्ध शब्द आहे आणि तो पुल्लिंगाचा आहे. त्यामुळे अब्जहा हा शब्दाचे रेफरन्स आढळ ह्याची टक्केवारी खूप आहे आणि क्वचित कुठेतरी शंख या अर्थाने हा शब्द नपुंसकलिंगात आला. म्हणजे थोडंसं सगळ्या स्लिपा सगळे रेफरन्सेस त्याच्या बाजूला काढून त्याचं प्रमाण शोधावं लागलं आणि मग असं लक्षात आलं की अब्ज शब्द पुल्लिंगात असताना शंख हा अर्थ होतो आणि क्वचित प्रसंगी तो नपुंसकलिंग होऊ शकतो. आणि याच्या बरोबर व्यस्त प्रमाण अब्ज शब्द पद्म या अर्थाने असताना येतो, कमळ या अर्थाने असताना येतो. कमळ या अर्थामध्ये अधिकाधिक संदर्भ हे नपुंसकलिंगी आहे आणि क्वचित ते पुल्लिंगी आहे. त्यामुळे अर्थ आणि त्याचं शब्दाचं लिंग ह्याचा जे दोन अर्थांचा आणि जे प्रमाण इतकं व्यस्त होतं हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं आणि मग ते अतिशय सुस्पष्ट झालं. आणि मग कोशकार या नात्याने आम्ही देताना अब्ज शब्द पुल्लिंगी शंख अर्थ क्वचित नपुंसकलिंगी होईल. दुसरा शब्द अब्ज हा नपुंसकलिंगी शब्द अर्थ कमळ पद्म क्वचित हा शब्द पुल्लिंगी शब्द. म्हणजे जरी द्व्यर्थी दोन लिंगांमध्ये शब्द असला तरी प्राधान्याने कशात आहे आणि व्हेरिएशन व्हेरिएट कुठं होतो, कशाशी तो व्हेरी होतो हे कळावं लागतं. म्हणजे बरोबर आपातता वाटणारे द्विलिंगता ही तितकी सरळ नाहीये, प्रमाण पाहून हे ठरवावं लागतं.
असे सगळे विचार करत करत अन्य माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो. आता दुसरा कोण जर पाहिलं अब्ज मध्य. आता मध्य हा शब्द जो आहे तो दोन्ही लिंगात आहे. पुल्लिंगी पण आहे, पुष्कलिंगी पण आहे, आणि मध्ये हे त्याचं कायम आपल्याला सप्तमीमध्ये खूप वेळा सापडतात. पण शब्द दोन्ही लिंगात आहे. पण म्हणून अर्थात काही फरक नसतो. मग ते M,N अशा डिव्हाइसने आपण दाखवलं. हे अर्थ विवरणाकडे आपण येऊ. म्हणजे व्याकरणाची माहिती, अन्य माहिती हे कोशकार संपादन करत असताना अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात. आता सगळ्यात महत्वाचं जे कोशकारांचं काम आहे ते अर्थाचं निश्चितीकरण आणि अर्थ त्या शब्दाचा देणं. ज्या द्वैभाषिक कोशांचं काम असेल तर तो दुसऱ्या भाषेमधला त्याला समांतर, पॅरलल, आयडेंटिकल असा जो कुठला शब्द आहे तो बघावा लागतो. ते अजून अवघड काम असतं. म्हणजे समजा संस्कृत मधून इंग्रजीमध्ये आपल्याला कोश करायचा आहे, डिक्शनरी करायचे, तर तितकीच ऑक्सफर्ड डिक्शनरी चाळावी लागते, तेवढीच तिचं पानं पाहावी लागतात, असं करावं लागतं. आता नेमका आणि संक्षिप्त अर्थ द्यावा लागतो. व्याकरण आणि संरचनेची समानता बघावी लागते. म्हणजे एखादा शब्दामध्ये दोनच मॉर्फेमचा कंपाऊंड असेल, दोन त्याचे घटक असतील, तर शक्यतो प्रयत्न करावा की दोनच घटकांमध्ये आपण इंग्रजी मधला शब्द देतो, जास्त मोठे एक्सप्रेशन देत नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स जो आहे तो देखील पाहण्याचा प्रयत्न हा संपादनामध्ये करावा लागतो. आणि काही जी मोजकी साधनं आमच्याजवळ असतात, कोशकारांजवळ असतात, कंस वापरायचे, विरामचिन्ह, इट इज, दॅट इज असे वापर करायचे. आणि मग म्हणजे लेक्सिकल मिनिंग, शब्दाचा जो अभिधान अर्थ आहे तो सांभाळत बाकी त्याचे कॉन्टेक्स्चुअल जे मिनिंग असतात ते कसे द्यायचे हे सगळे कसरत करावी लागते. काही छोटी उदाहरणं बघू आपण. अभद्र हा शब्द येऊन गेला, तर अभद्र शब्दामध्ये दोन घटक आहेत, नकारात्मक अशब्द, हे अव्यय नय आणि भद्र. मग शक्यतो पहिला मिनिंग देताना नॉट ऑस्पिशियस दोनच शब्दांमध्ये देण्याचा प्रयत्न केला. एव्हिल म्हणता आलं असतं, ते म्हणलंच आहे कॉमा दिल्यानंतर, पण पहिला जे एक्सप्रेशन, पहिलं जे मिनिंग आम्ही देतो ते मोस्ट जास्तीत जास्त ते अभिधेकडे किंवा जास्तीत जास्त मूळ शब्दाशी सर्व प्रकारे समांतर येईल असा प्रयत्न केला जातो. म्हणजे अचा अर्थ नॉट, भद्रचा अर्थ ऑस्पिशियस असं करत जातो. आणि मग शॉर्टर एक्सप्रेशन जे असतील ते दिले जातात, प्रयत्न तो साधला जातो. प्रत्येक नोंदीत हे वेगळं वेगळं ठरतात, असं काही त्याचा ठोक काय असतो असं नाही. अभक्ती, अचा अर्थ ऍब्सेन्स ऑफ डिव्होशन, साधा मिनिंग दिला. दोन चार ओळी पुढे आल्यावर INS ते आपल्याला दिसेल, इन्स्ट्रुमेंटल, विदाउट डिव्होशन, अभक्त्या. इथं हा त्याचा एक प्रकारे ऍडव्हर्बियल जो युसेज झाला, केस ऍडव्हर्ब या ठिकाणी तयार झाले, ते क्रियाविशेषणासारखं जे झालं ती नोंद त्या ठिकाणी आली. पुढे ऍब्सेन्स ऑफ लॉयल्टी आणि मग डिसरिगार्ड असेल कॉमा घेऊन, जे छोटं एक्सप्रेशन आहे, एकाच शब्दातलं एक्सप्रेशन, म्हणजे डिस हा मॉर्फिम आहे आलं, परंतु शक्यतो पहिल्यांदा अधिकाधिक अॅनालिटिक करण्याचा प्रयत्न करून, त्याचा विग्रह दाखवण्याचा प्रयत्न करून, कारण संस्कृतचं हे वैशिष्ट्य आहे, तो समास नीट विग्रह दाखवावा लागतो आणि मग त्याचा जे पटकन कळेल, सोप्या भाषेत कळेल असे अर्थ पुढे दिले जातात. आता ऍब्सेन्स ऑफ शेअर इन फूड हा जो C1 मिनिंग आपण पहा, त्याच्यामध्ये कंसाचा वापर केला, कारण शेअर म्हणजे भाग, आणि भक्ती इथे म्हणजे इथे थोडा वेगळा त्याचा अर्थ आहे. फूड असा त्याचा अर्थ आहे, तो तिथे मांडला. मग C2 जो आहे तो आपण पाहिला तर ऍब्सेन्स ऑफ टेकिंग फूड म्हणजे फास्ट. आता लक्षात येईल आपल्या पटकन अर्थाचा फरक कसा झालाय तो, पण त्या कंसामध्ये ते दोन छोटेसे आपण शब्द वापरले, त्याच्याने ती अर्थाची एक छोटीशी जी शेड आहे, स्मॉल रोमन आकड्याने आम्ही दाखवली, छोट्या काडीचा फरक दाखवला, असा प्रयत्न केला जातो. ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक मनोरंजक अशा छान गोष्टी दिसतात. अभव विभव लाभ लोलुभ असा एक शब्द सरस्वती कंठाभरणामध्ये नुकताच एडिटिंग करत असताना आलेला होता. आता अभव म्हणजे, भव म्हणजे संसार, अभव म्हणजे संसार नाही, मोक्ष. विभव म्हणजे वैभव, त्याचा लाभ म्हणजे मोक्षरूपी वैभवाचा लाभ, त्याच्यासाठी जो लोलुभ आहे, उत्सुक आहे, ग्रीडी आहे तो.
आणि अशाच्यासाठी भवबंध विभोदनाय भूयः असं तो त्याला म्हणतो. आता या ठिकाणी आम्ही आधीच अभवचे बरेच अर्थ लावत होतो. तेव्हा असं लक्षात आलं की मोक्ष हा अभवचा अर्थ आहेच आहे. आणि समजा अ वेगळा काढला गेला तर काय होईल? अभव म्हणजे संसार नाही हा एक अर्थ घ्यायचा आणि पुढचे सगळे शब्द त्याला जोडायचे, किंवा सबंध शब्द तयार झालेल्याला अ लागलेला आहे निषेधात्मक असं देखील मानायचं. गंमत अशी आहे, प्रोपोजिशन जे आहे, एक मिनिंग कंटेंट जो आहे तो बदलतच नाही. म्हणजे आपण बघूया, अ भव विभव लाभ लोलुप म्हणजे नॉट ग्रेडी ऑफ अटेनमेंट ऑफ वर्ल्डली प्रॉस्पेरिटी. भव विभव म्हणजे संसारातले जे वैभव सुख आहेत ती त्याचा लाभ घेण्यासाठी जो लोलुप आहे तो, आणि तो नाही असा त्याच्या मोक्षासाठी भवबंध विबोधनाय भूयः असं ते तो म्हणतो त्याला, देवाला परमेश्वराला उद्देशून असं होऊ शकतं. दुसरं जे त्याचं विवरण इंटरप्रिटेशन होईल ते काय आहे? लोलुभ म्हणजे ग्रेडी, कशाचा ग्रेडी? ग्रेडी ऑफ अटेनमेंट ऑफ विभव प्रॉस्पेरिटी इन द फॉर्म ऑफ साल्वेशन अभाव. असे दोन्ही आम्हाला होऊ शकतात असं वाटलं आणि लक्षात आलं की त्यात अर्थाचा काही फरक पडू शकत नाही. म्हणजे त्याचा जो परपोर्ट आहे, त्याला तात्पर्य जे आहे ते बदलत नाही. एक अतिशय गंमतचे उदाहरण दिसलं. मग अर्थविवरण करताना हे दोन्हीही आम्ही छोट्या रोमन आकड्याच्या फरकाने दाखवले की इंटरनल थोडस त्याचं सभंग विभंग असे जर केले तर अर्थ बदलत नाहीये. अर्थाचं एक प्रकारे संरचना बदलेल पण मूळ अर्थ असे क्वचित काही ना काहीतरी अतिशय गमतीदार उदाहरण सुद्धा दिसतात. तर हे सगळं जे आहे हे कसं वाचक वाचतो, त्याचा उपयोग कसा करतो त्याच्यावर अवलंबून असतो. अर्थविवरण करत असताना म्हणजे द्वैभाषिक बायलिंग्वल डिक्शनरीमध्ये खूप मोठ्या अडचणी येतात, मर्यादा असतात. त्यातली पहिली जी मोठी मर्यादा आहे ते असे काही शब्द जे असतात की ज्यांना काही सांस्कृतिक अर्थ असतात, ते मर्यादित असतात. आणि ज्या भाषेमध्ये जे टार्गेट लँग्वेज आहे, जी आपली उद्दिष्ट भाषा आहे, ज्याच्यात आपल्याला अर्थ द्यायचा आहे, त्याच्यामध्ये तसेच्या तसे शब्दाला शब्द असेल असं नाही. आणि शब्दाचा अर्थ देत असताना फार पुष्कार बोलत गेला तर ते वेगळंच होईल की त्याच्यावरती कॉमेंट्री होऊन बसेल. तसं तर करायचं नाही. पण कमीत कमी शब्दात जेव्हा समांतर शब्द दुसऱ्या भाषेत नाही मिळत तेव्हा थोडस त्याचा विग्रह करत, जास्त सांगत, जास्त त्याची खोड करत अर्थ द्यायला लागतो. आता अब्रह्मचारी हा शब्द जो आहे त्याचं उदाहरण देऊ. आता ब्रह्मचारी ही जी एक संकल्पना आहे त्याला बराच अर्थ आहे. केवळ सिलेबसी असं नाही, त्याला त्याचे बरेच नियम आहेत. फक्त तो एक नियम नाहीये. मग असे आपोषणा वगैरे पाहिला ते ब्रह्मचार्याचेच नियम होते. पण प्रिडॉमिनंटली महत्वाची सिलेबसी हा नियम आहे त्याच्या 10-15 सगळ्या नियमांमध्ये. आणि ते वेदाचा अध्ययन करणाऱ्या त्या मानवकाला किंवा त्या शिष्याला आहे. आणि हे सगळं कुठे आहे तर ते आश्रमाचा एक प्रकारे संदर्भ येतो, 4 आश्रमांमध्ये आहे. मग ते एवढं सगळं त्याचा असणारा जो एक सांस्कृतिक अर्थ आहे तो सामावण्यासाठी कमीत कमी शब्दात आपण असं पोषकारांनी असं म्हटलं, नॉट फॉलोइंग द वाउंड एस्पेशली ऑफ सिलेबसी. आता हे तुम्ही कुठली डिक्शनरी पाहिली तर एस्पेशली वगैरे शब्द खूप वेळा येतात, कारण ते त्याला सांगावे लागतात. त्याच्यातच तो सगळा अर्थ देण्याचा प्रयत्न असतो. ते बरेच नियम असू शकतील परंतु प्रिडॉमिनंटली महत्वाचा नियम आहे तो सिलेबसीचा. मग बाकी ते धर्म, संध्यावंदन ते सगळं आलं. प्रिस्क्राइब फॉर अ स्टुडंट ऑफ वेदास म्हणजे जन्मभर नाही तर इन द फर्स्ट ऑर्डर ऑफ लाईफ कमीत कमी शब्दामध्ये कसा आशय बांधायचा एक कसरत हा संपादनामध्ये असते. आता काही शब्दांना त्याचं स्पष्टीकरणच द्यावं लागतं, शब्दाला शब्द देताच येत नाही. उदाहरणार्थ आपण बघू, अब्रह्मण्य शब्द आहे. बरेच वेळा संस्कृत नाटकांमध्ये अभ्रमण्यम अभ्रमण्यम असं येतं. मी पाहू आपण, अभ्रमण्यम अभ्रमण्यम अधुना सदाचारस्य कृतिभस्य भवती नाथे सती समुद्रेन अंडानी अंडानी अपहृतानी असं पंचतंत्र. मग आता हा एक प्रकारचा इट इज ए क्राय, हे ओरड नाही.
आता ते कसं आपण मग ह्याला काही एक्सक्लेमेशन असे काही त्या भाषेत असल्या पाहिजे आलास वगैरे होऊ शकतात, पण तरी तो अर्थ येऊ शकत नाही. मग ह्या अडचणीवर मात करत संपादन करताना असं लिहिलं जातं, कोशकार कसं देतो फ्रेज, एक्सक्लेमेशन ऑर क्राय, हा त्याचा मुख्य मिनिंग झाला. एक्सक्लेमेशन ऑफ ऑर क्राय एक्सप्रेसिंग डिसग्रेस ऑर सेन्श्युअर ओव्हर अ पेनफुल इव्हेंट. पुन्हा आम्ही पाऊस टाकला, एस्पेशली एम्प्लॉयड इन नरेशन्स, आणि ते पंचतंत्र, ड्रामाज आर नॉर्मली रिपीटेड, म्हणजे अभ्रमण्यम असे रिपिटेशन होते. असं करून त्या शब्दाचा अर्थ आणि कशा पद्धतीने तो वापर केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात येईल आपल्या सर्वांच्या की अनुवादापेक्षा किती वेगळं हे कारण. अर्थविवरणामध्ये काही तत्व ठरवावे लागतात. आता संस्कृत सारख्या भाषेचा कोश करायचा, आता विष्णूची नावं 1000 नावं, आणि अशा प्रत्येक देवतेची 1000, 108 अशी नावं खूप वेळ येतात. आता ही नाउन्स आहेत का? नाउन्स असतो, पण ती नॉमिनलाइज झालेली ऍडजेक्टिव्ह असतात. म्हणजे एवढी 1000 नावं कशाला पाहिजेत? तर ते 1000 एपिथेट्स जे आहेत ते प्रत्येकाचा अर्थ वेगळा असतो. मग आता नाउन द्यायचं का ऍडजेक्टिव्ह द्यायचं? ते प्रॉपर नेमच असतं, ते काही त्याला पुन्हा सबस्टँटिव्ह कुठलं तिथे नसतं. म्हणून एपिथेट ऑफ विष्णू, अबधीशयन, हे करत असताना पुरेशी आपण माहिती देत नाही असं कोशकाराला वाटतं. तर विष्णूची तर 1000 नाव आहेत, मग सगळ्यांचं नुसतं एपिथेट ऑफ विष्णू म्हणलं की सुटका झाली. परंतु मग त्या अब्धीचा अर्थ काय, शयनेचा अर्थ काय, हे सगळं सांगावं लागतं. म्हणून लिटरली त्याचा जो शब्दार्थ आहे तो कंसामध्ये देण्याचा प्रयत्न करून हॅव्हिंग ओशन फॉर देड, अभक्त विनाश, अभक्त विभंधन, हे सगळे असे एपिथेट्स जे येतात तेव्हा आम्ही सजेस्ट करायचा प्रयत्न करतो की हे एपिथेट्स आहेत, हे नाउन्स आहेत, पण त्याचे लिटरल मिनिंग हे सगळे जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह विशेषण आहेत, आणि त्याच्यामध्ये खूप अर्थ तो म्हणजे देण्याचा प्रयत्न करू शकतो. अजून एक महत्वाची नोंद आपण पाहूया, म्हणजे अर्थविवरणाच्या दृष्टीने काही गोष्टी स्पष्ट होतील. अब्द एंट्री, तो अंतोदात्त आहे खिलामध्ये, अन्यत्र तो अद्युदात्त आहे, ते पहिल्यांदा व्याकरणाची माहिती सांगितली. हे सगळं शब्दाभ्यासामध्ये येतं. ऍक्सेंट काय, कुठे ऍक्सेंट आहे, काय ऍक्सेंट आहे, सगळं शब्दाभ्यासामध्ये कोशकाराच्या आधी येतं. मग त्याचं जेंडर मार्किंग, नाऊन आहे तर एम आहे, मॅस्क्युलिन आहे, ऑल्सो एम, वगैरे वगैरे ते सगळं दिलं. आता अब्द म्हणजे काय? वर्ष, इयर, शताब्दी किंवा विचलन आपण पाहिलं तर अब्द म्हणजे वर्ष. पण एवढं आता समजा 600-700 संदर्भ स्लिप्स समोर असतील तर एवढ्यावरती एवढं एका अक्षराने बोलून कोशकाराला समाधान नाही. एवढा जर का डाटा आपण त्यांना केलाय, पाहिलेला आहे, संदर्भ सगळे पाहिलेले आहेत, तर काय काय माहिती येईल आणि ती कशी द्यायची ती देणं हे प्रामाणिक काम कार्य असतं कोशकार संपादकाचं. मग फक्त इयर म्हणून तो थांबत नाही. कदाचित इतर डिक्शनरीमध्ये अ इयर एवढं म्हणून थांबतील, परंतु ज्या डिक्शनरीच्या समोर एवढे 600-700 संदर्भ येतात त्यांना अधिक काहीतरी म्हणणं भागच असतं, नाहीतर त्या अभ्यासाचा उपयोग काय. मग हे वाचत असताना काय काय गोष्टी लक्षात आल्या त्या नोंद आधी कोशकार करेल त्याच्या वहीमध्ये किंवा कुठेतरी, की अब्द म्हणजे अर्काब्द म्हणजे सूर्यापासून एक गणना होते, चंद्रापासून एक गणना होते संवत्सराची. मग ॲज अ डिव्हिजन अ इयर इथं मिनिंग संपलं, पण सिमॅन्टिक नोट कंसाने सुरू होते, एक्सटेन्शन त्याचं दिलं जातं, ज्याच्यात बाकी सगळी माहिती जी शब्दात नाही देता आली परंतु एवढ्या सगळ्या 500-700 उदाहरणातून समोर आली. ॲज अ डिव्हिजन ऑफ टाइम calculated differently according to the solar and lunar systems. Hence, two types as Arkabda and Chandrabda are mentioned in astronomical and astrological differences. हे लक्षात आलं होतं, बरेच संदर्भ तसे आले होते. आता हे सगळं वाचत असताना असं लक्षात आलं, अयन खूप वेळा तिथे शब्द येतो त्यांच्या सगळ्या त्या उदाहरणांमध्ये. मग पुढे आपण लगेच असं म्हणलं की म्हणजे खूप वेळा 2 अयनांचा अब्द झाला, पण हाफ इयर ही कन्सेप्ट कुठले वेस्टर्न कॅलेंडरमध्ये असेल, पण अयन ही नाही. पण म्हणजे अब्द शब्दाला काही सांस्कृतिक भरपूर अर्थ आहे, तो मांडायला पाहिजे. म्हणून डिस्क्राइब्ड ॲज कन्सिस्टिंग ऑफ 2 अयनास
हाफ इयर कंसात. आता अब्द म्हणजे वर्ष, तर 60च वर्ष किंवा 60च संवत्सर ही हिंदू किंवा भारतीय संस्कृतीत आपल्याला दिसतात, परिणाम दिसतो. आणि मग 60 वर्ष झाली, 60 संवत्सर झाली की त्याचं एक परिवत्सर होतं. त्या 60 प्रत्येकाला एक नाव आहे. प्रभव, विभव, शुक्ल, आता शुभकृत चालू आहे. आणि मग त्याचं एक परिवत्सर होतं, म्हणजे त्याची एक सायकल असते अब्दाची. म्हणून ते 61 करतात ना, की ते 60 पूर्ण झाले परत त्याच दिवशी त्याच नक्षत्र ते सगळं आलं असो. म्हणून पुढे आपण असं म्हणतो, हे सगळं त्या समोर असलेल्या आपल्या उदाहरणातून आपल्याला पोषकाराला समजलेलं असतं. मग प्रभव, विभव, शुक्ल एक्सेट्रा आर द नेम्स गिव्हन टू सक्सेसिव्ह इयर्स इन द सायकल ऑफ 60 इयर्स कॉल्ड परिवत्सर ब्रॅकेट कंप्लीट. 5 ते 6 ओळीमध्ये ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न संपादकाला करा. बाकी मग पुढे डिनल इयर, डिव्हाइन इयर, हे सगळे जसे जसे अर्थ आले तसे नाही. परंतु अब्द शब्दाला एक जो सांस्कृतिक अर्थ या संस्कृतच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सापडतो, तो देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केवळ शब्दाला शब्द देणं इतकं राहत नाही. जेव्हा अशा मोठ्या एंट्रीज येतात आणि एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी करायची असते, तेव्हा हे अर्थ विवरण एक मोठं कार्य करतं. काही वेळा अर्थ लागतही नाही, प्रामाणिक प्रयत्न असतात, पण कुठल्याही प्रकारची कॉमेंट्री नाही, कुठल्याही प्रकारचं ट्रान्सलेशन उपलब्ध नसतं आणि दुर्बोध असे सुद्धा शब्द होतात. मग काही प्रयत्न करून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. क्वचित क्वचित अगदी क्वचित पोषकार अनेकांची तो मदत घेत असतो, पण नाहीच लागला तर क्वेरी मार्क किंवा डाऊटफुल असे सुद्धा एक्सप्रेशन वापरू शकतो. फार मी त्याच्या खोलात जात नाही, पण प्रभव आयास संमंत्रित याचा खूप अर्थ लागणं अवघड गेला होता. अनेकांना आम्ही विचारलं सुद्धा होतं. आणि मग अभव म्हणजे नाश, डिस्ट्रक्शन, ऑफ एन एनिमी हे मनामध्ये आपण घेतलं. आयास म्हणजे प्रयत्न किंवा स्ट्रॅटजीज, एफर्ट्स, आणि त्याची जी संमंत्रणा झाली, निश्चिती झाली, असा तो संप्राप्य कुंभकर्ण वगैरे काही अर्थ करावा. शब्दाभ्यास करताना बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक मजेशीर शब्द अभवनत्व असा आलेला होता. आता भवन शब्दामध्ये भू पासून आला किंवा युट प्रत्यय हाच मुळात भाग आहे. पुन्हा त्व भावे कशाला असं शंका येते. मग त्याचा बराच विचार करून रीडर समोर, वाचकांसमोर आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ नॉन ऑकरन्स असं म्हणून ठेवावं लागलं. परंतु ही रिडंडन्सी आहे. अभवन एवढंच पुरलं असतं, पण तव प्रत्यय लागला गेला. बरेच वेळा कुचमंडल, कुचवलय, स्तनमंडल, स्तनवलय, असे ते वलय मंडल असे सगळे शब्द लावले जातात. पण ते केवळ एक अलंकारिकतेसाठी असतात, स्टाईलसाठी असतात. त्याचा कुठल्याही प्रकारे अर्थामध्ये त्याची भर असते असं काही नसतं. मग हे शब्द कसेच्या कसे ठेवले जातात. पण जो रीड बिटवीन द लाईन्स असा चाणाक्ष वाचक असतो, त्याच्या हे लक्षात येतं की कुठले एलिमेंट्स हे रिडंडंट विच आर नॉट रेंडर्ड बाय दी लेक्सिकोग्राफर, हे सगळं असे मुद्दे शब्दाभ्यासामध्ये येतात. आतापर्यंत संपादन करताना काय काय साधारणपणे विचार केले जातात, कशा पद्धतीने मार्ग काढले जातात, प्रयत्न केले जातात, हे थोडक्यात उदाहरणाने आपण पाहिलं. हे प्रत्येक पोषकाराचं वेगवेगळं असू शकतं. प्रत्येक एंट्रीमध्ये, प्रत्येक नोंदीमध्ये, शब्द नोंदीमध्ये हे वेगवेगळं असू शकतं. पण काही जे समान गोष्टी आहेत त्याचाच फक्त आढावा आपण घेतला. आता शेवटी थोडंसं आपण उपयोजन जे आहे की कोश काय, कसा त्याचा वापर, त्याचा उपयोग हा होतो, केवळ अर्थ पाहण्यासाठी थोडे डिक्शनरी पाहता असं नाही. त्या उद्देशाने सुद्धा बनवलेल्या, तयार केलेल्या, संपादित केलेल्या डिक्शनरी असतात की जिथं केवळ प्रॅक्टिकल स्टुडंट्स डिक्शनरी असतात. परंतु एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी जे असतात त्या भाषेतली अधिकाधिक माहिती देत असतात आणि ती दडलेली असते कोशामध्ये, ती घ्यावी लागते काढून, ती त्या वाचकांना माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी पुन्हा पुन्हा कोश ते वाचावे लागतात. एखादं पुस्तक आपण वारंवार वाचतो तसा तो शब्दकोश पुन्हा पुन्हा वाचावा लागतो. विशिष्ट शब्दरचना त्याच्या आपल्याला कळू शकतात. उदाहरण पाहू आपण. काही ध्वनी, शब्द, अर्थ यांच्या माहिती त्याच्यात दडलेली असते. काही ऐतिहासिक माहिती सुद्धा असते. शब्द किंवा अर्थ त्यांचे विकास कसे झाले, कुठले शब्द काळाच्या प्रवाहात नष्ट झाले, कुठले अर्थ बदलले, कुठल्या काळात ते बदलले, अशा अनेक प्रकारची माहिती हा वाचक कोशातून मिळवू शकतो. संस्कृतच्या बाबतीत बोलायचं तर आता बरेच काही गोष्टी
संपादित झाल्या त्याच्यावरून काही आपण उदाहरण पाहूयात की कसं याचं उपयोजन एखादा वाचक करू शकतो. आपल्याला माहिती आहे की संस्कृतात ऋ हा स्वर आहे. ऋ हे स्वर आहे, व्होकॅलिक व्हॅल्यू असा त्याचा आहे. परंतु उत्तरकालीन भाषांमध्ये तो नाहीये. तो जवळजवळ त्याचं उच्चारण म्हणजे दक्षिण भारतात ऋ आणि उत्तर भारतात री असं सुद्धा केलं जातं. कृपा, कृपा, चक्क चक्क त्याची जी व्होकॅलिक व्हॅल्यू आहे, त्याचं जे स्वरत्व आहे ते नष्ट होऊन तो एक स्टॉप किंवा व्यंजनासारखा र होतो तिथे आणि ऊ दिसतो पुढे. तर हे सगळं डिक्शनरीच्या एका डाटामधून आपण कसं काय पाहू शकतो, हे काय त्याचा अर्थ लावू शकतो. तर ऋणी असा शब्द होतो. आता मुळात हा शब्द खूप काही सांगून जातो. ऋणी म्हणजे त्याला ऋण आहे, कर्ज आहे. आता जर हा स्वरादी शब्द आहे तर नय मध्ये म्हणजे न लोक तर ते सगळं नसतं झालं ना. ऋणी वगैरे काहीतरी ते व्हायला हवं. तर पुढे जर स्वर असेल तर न लोक नाहीये. तरी पण म्हणजे अ प्लस अच्या पुढे स्वर आला, अच्या पुढे जर व्यंजन असेल तरच ही कन्स्ट्रक्शन शक्य आहे. अ प्लस कॉन्सोनंट एसी असं असेल तरच ते शक्य आहे. पण ए बी पॅटर्न मात्र नाहीये. पण अऋणी शब्द दिसतो, अतिऋजू शब्द दिसतो, अनुपलब्ध ऋतू शब्द दिसतो, अगदी नुकताच अब्द ऋतू शब्द दिसतो. इथे आपल्याला असं लक्षात येतं की ऋ हा आपलं कुठेतरी वोकॅलिक त्याचं जे व्हॅल्यू होतं, त्याचं जे स्वरत्व होतं ते कमी कमी नष्टच होतं आणि तो र बनतोय. म्हणूनच नच्या ठिकाणी अ आला, संधी झाली नाही, हायटच दिसला. त्याला पाणिनीची प्रोव्हिजन आहे. त्याचं असं सूत्र येतं की अच्या पुढे जर का परस्पर उकार आला तर तो प्रकृती भाव वगैरे राहील. पण म्हणजे पाणिनीच्याच काळात कुठेतरी हा ऋ जो आहे तो हळूहळू व्यंजनाकडे झुकलेला होता आणि ऋ असं व्यंजनत्वाकडे त्याची झालेली पाणिनीच्या काळात झाली असावी. परंतु जे पाणिनीने म्हटलंय ते जर आपल्याला कुठेतरी असेस करायचं असेल लिटरेचर मधल्या घटकावरून तर उपयोग होतो. मग हे सगळे आपल्याला कुठल्या कालखंडामध्ये ही प्रक्रिया झाली असं दिसून येतं. आता असं न होता सुद्धा अतिरुद्ध हा शब्द दिसतो. अतिरुद्ध शब्द सुद्धा डिक्शनरीमध्ये आहे. तर इथे मात्र हयातच नाही, इथे मात्र प्रकृतीभाव झाला नाही, इथे संधी झाली, इथे ऋचा राहिलाच. मग हे कुठेतरी कुठे कुठे घडतंय हे काही विशिष्ट म्हणजे निगेटिव्ह पार्टिकलच्या बाबतीत घडलं का, अन्य काही बाबतीत घडतंय का, आणि कुठल्या काळात हे घडू लागलं. अतिरुद्ध दिसतं, अरुणिम पण दिसतं. मग हे सगळं शोधू शकतो एखादा वाचन ह्या डिक्शनरीच्या उपयोजनाने. अशीच एक फार गंमतशीर गोष्ट च आणि छ या बाबतीत आहे. आता जेव्हा छ हा असतो तो जर का ह्रस्व स्वराच्या पुढे आला तर छेतूक वगैरे सगळे पाण्याची सूत्र आहेत छेत्र वगैरे, तर तिथे एक आगम होऊन एक चकार येतो आणि छ असं दिसतं. म्हणजे मुक्त छंद नाही, मुक्त छंद असं आपण म्हणतो. पण आता वेदातच खूप वेळा हा चकार दिसत नाही, नुसता छ दिसतो. अछदित दर्शन, अछंदोम, अछंबटी कतर, अछंबत असे दिसते. अशी 5-6 उदाहरणं. पण चकार आलेला आहे आगम म्हणून अशी 200 शब्द एंट्रीज आपल्याला शब्दनेच्या पुढे दिसतात. मग कुठे हा स्थिर झाला चकार आगम म्हणून छच्या आधी ह्रस्व जर असेल तर, म्हणजे ह्रस्व आणि चकार ह्यांच्यामध्ये च कुठे स्थिर होतो, कुठल्या कालखंडात स्थिर झाला, तर वेदात एखादं उदाहरण आहे. परंतु असं दिसतं की महाभारताच्या पुढे कुठेतरी हे स्थिर होताना दिसतं. मग अशा पद्धतीने ह्या एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ज्या असतात त्याचं उपयोजन हे वाचक त्याच्या काळाच्या बुद्धीने करू शकतो. पण खूप माहिती कोशागार देत असतो. सगळं तो सांगत नसतो, तो काही नाही सांगतो ते, पण ते जसं डाटा मायनिंग म्हणतात तसं ते करावं लागतं. एक असंच एक फार चांगलं उदाहरण म्हणजे आता आपण काही ऐतिहासिक म्हणजे वर्णविषयक पाहिलं. आता वर्णविषयक अजून बरेच वेळा शब्दांमध्ये आगम येतात, ऑगमेंट्स येतात, इन्फिक्स येतात. ते एमपी असतात, त्याला काही अर्थ असतो असं नाही. पण मग ते कधीपासून येतात आणि कुठल्या ठिकाणी येतात. आता पाणिनीचं एक सूत्र आहे,
हे अन्य शब्दावरून दुःख म्हणजे द असा आगम येतो आणि मग पुढे आशा शब्द, आशिष शब्द असेल तर, आणि सगळ्यात प्रसिद्ध अन्यदीय शब्द म्हणजे ईय प्रत्यय असेल तर अन्य अन्यदीय म्हणतो आपण, तो दकारमध्ये आला, ऑगमेंटमध्ये आला. आता पाणिनीने असंच म्हणलं की हे 8च शब्दांच्या बाबतीत शब्द आहे. आशिष, आशा, ते मोठं सूत्र आहे, अष्ट वगैरे सगळं. आता ते 8 शब्दांपैकी अन्यदीय हा प्रसिद्ध शब्द आहे, तो सोडून द्यायचा. पण बाकी 7 शब्द जे आहेत त्याची उदाहरणं फक्त व्याकरणाच्या ग्रंथातच सापडतात. प्रक्रिया कौमुदी, काशिका, सिद्धांत कौमुदी ह्याच ग्रंथामध्ये उदाहरण म्हणून दिलेले शब्द आहेत. परंतु बाकी प्रबंध वाङ्मयामध्ये कुठेही असा द आगम घेतलेला उदाहरण दिसत म्हणजे सापडत नाही. पण एवढ्यावरच पुरेसं नाही. अन्य असा अन्य असदाश्रित, अन्यत आधार, अन्य दुःख, अन्य गंध असे जवळजवळ एक डझन शब्द, 13-12हून अधिक शब्द पुढे सापडतात. म्हणजे जिथे पाणिनी दुःख किंवा द हा आगम सांगतो, व्याकरण सांगतं, त्याची उदाहरणं कुठेही. आणि जिथं तो आगम आलेला आहे त्याला व्याकरणच सोय नाही, ते व्याकरण सांगत नाही. म्हणजे व्याकरणाची जी एक कृत्स्नम व्याकरण होतं, त्याची जी एक्सप्लेन करण्याची त्याची जी एक्सप्लेनेबिलिटी आहे, व्हॉट ग्रामर एक्सप्लेन्स, रिअली इट मॅचेस विथ दी ऑकरन्सेस इन द लिटरेचर, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होतं. म्हणजे जिथे व्याकरणाची प्रोव्हिजन आहे तिथे उदाहरणं नाही, जे उदाहरण आहे त्याला व्याकरण नाही, मग त्यांना आपण इरेग्युलर म्हणावं पोषकांना. पण असे किती शब्दांना इरेग्युलर म्हणूया? अशा पद्धतीचे अभ्यास, उपयोजन हे कोशाच्या सम्यक नीट पद्धतीने वाचनातून करतात. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी कसे कोश वाचताना लक्षात येतील. अभवन धर्मन असा शब्द आहे, तर धर्म शब्द आकारांत आहे, पण तो धर्मात अनिच केवला वगैरे पाहिजे सूत्र आहे की तो अनिच म्हणजे अन प्रत्यय लागून धर्मन असं तो होतो, पण तो केवल पाहिजे, सिंगल म्हणजे कॉम्प्लेक्स नको, तो असा आहे. आणि मग तो झाला. म्हणजे इथं काय झालं, जो जो वोकॅलिक होता, अकारांत होता, तो कॉन्सोनंटल झाला, व्यंजनांत झाला. आणि मस्त उदाहरण आपल्याला पुढच्या इंटरव्ह्यूचा अभस्म, म्हणजे जो भस्मन असा नकारांत शब्द आहे तो रेग्युलरली अकारांत झाला, धर्म हा अकारांत होता तो नकारांत झाला. असे जे काही एक एक प्रकारे भाषेमध्ये जडणघडणी होत असतात, त्याचं आपण सगळे उपयोजन हे वाचक खूप माहिती याच्यातून डिराईव्ह करू शकतो. एक सगळा शब्द संपत्तीचा हा साठा हा पोषकार देत असतो संपादनातून. अभाग्यवश, सुरुवातीला मी जे म्हणलं की व्याकरण आणि पोषकार हे जवळजवळ सारखंच भाषा सांगण्याचा प्रयत्न करत असतात, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आता एखादं व्याकरणाचं पुस्तक आपण घेतलं, सिंटॅक्सचं घेतलं, क्लिअरचं घेतलं, त्यांचं गाईड टू कॉम्पोजिशन घेतलं, तर ते सांगतील की संस्कृतात ॲडव्हर्ब कसं होतं मुळात, ॲब्लेटिव्ह किंवा पंचमी सुद्धा क्रियाविशेषणासारखे होते, तृतीया सुद्धा होऊ शकते, असं ते सगळं सांगतील आपल्याला. आता पोषकार म्हणून आम्ही कसं सांगतो, अभाग्यवश एन हा एक मॅस्क्युलाइन शब्द आहे, कंसात लिहिलंय ॲब्लेटिव्ह कॉमन इन्स्ट्रुमेंट. ॲब्लेटिव्ह म्हणजे पंचमी फिफ्थ केस, इन्स्ट्रुमेंटल म्हणजे थर्ड केस तृतीया विभक्ती. आता तसं पाहिलं त्यांना कारकाचे अर्थ वेगवेगळे, अपादान अर्थ आहे, त्यानंतर त्याचा इन्स्ट्रुमेंटलचा करण किंवा कर्ता हा अर्थ आहे, अभिता नवीन सगळं. आता हे कारकाचे अर्थ आहेत, परंतु जेव्हा हे सगळे क्रियाविशेषणासारखे वापरले जातात तेव्हा या सगळ्या विभक्त्या आपापले अर्थ सोडून देतात आणि त्या एक प्रकारे न्यूट्रलाइज झालेल्या असतात. आणि कुठलीही विभक्ती संस्कृतात, विशेषतः पंचमी आणि तृतीया, ही ॲडव्हर्बियली क्रियाविशेषणासारखी वापरली जाऊ शकते. म्हणून ॲब्लेटिव्ह कॉमन इन्स्ट्रुमेंटल असं तिथे लिहिलं, म्हणजे वशात आणि वशेन असा कसाही त्याचे फॉर्म सापडतील, दोन्हीचा अर्थ ओइंग टू इल्लत असा अर्थ झाला. म्हणजे केवळ एका कंसाच्या वापरामध्ये पोषकारांनी आपल्याला असं सांगितलं की पंचमी आणि तृतीया या दोन्ही विभक्ती खरं तर सगळ्याच विभक्त्या संस्कृतामध्ये ॲडव्हर्बियली विशेषणासारख्या क्रियाविशेषणासारख्या वापरल्या जातात. चिरम, चिरेण, चिराय, चिरस्य, चिरात हे सगळे रूप आपल्याला दिसतात.
सगळ्याचा अर्थ येतो. म्हणजे विभक्त्या आपापले अर्थ सोडून देतात. क्रियाविशेषणाचा साठी त्यांचा जेव्हा वापर होतो तेव्हा त्या न्यूट्रलाइज्ड होतात जेव्हा दे आर यूज एस ॲज केस ॲडव्हर्ब्स. आता ही माहिती आपण उपलब्ध सायटेशन जी होती, उपलब्ध जो डाटा होता त्याच्या आधारे दिली. तर ह्या गोष्टी सुद्धा एक प्रकारे उपयोजन म्हणून वाचक त्याच्याकडे पाहू शकतो. अशा अनेक गोष्टी ह्या कोशामधून आपल्याला मिळत असतात. एका विशिष्ट पद्धतीने तो कोश कुठलाही, म्हणजे केवळ डेक्कन कॉलेज डिक्शनरी असं नाही, तर कोणतीही डिक्शनरी आपण पाहिली तर ती पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर त्याची एक जी शैली असते त्या कोशाची, त्या कोशकाराचं काय शैली तो मांडतो ही जेव्हा आपल्याला परिचित होते तेव्हा आपण ते मांडू शकतो. त्यामुळे कोशकाराच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेतच तो सांगतो. त्यामुळे त्या समजून घेऊन त्याचे निहित अर्थ काय आहे ते आपण जर समजून घेतले तर त्याचं कोशाचं उपयोजन जे आहे ते अधिक वाढू शकते. एकंदरीत काही वर्षांच्या माझ्या कोश संपादनाच्या अनुभवावरती आधारित जे काही निरीक्षणं होती ती या व्याख्यानाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा विभागातले प्रमुखातले डॉक्टर अंबरीश खरे आणि सर्व त्यांचे सहकारी यांचा मी ऋणी आहे. हे सगळं प्रेझेंटेशन बनवण्यामध्ये आमचे डॉक्टर ओंकार जोशी, डिस्कशन करण्यामध्ये आमचे डॉक्टर शिल्पा सुमंत, डॉक्टर नव शर्मा यांनी पण मला मदत केली. या सगळ्या सहकार्याचे देखील मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.